कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रविवारची दुपार होती. वैदेही जोशी तिच्या आजीच्या घराबाहेर उभी होती. अमोलने तिचा हात घट्ट पकडला होता. तुला त्याचा फक्त एक मेसेज आला होता? हो, मी पाहिला होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. उद्या येऊन बोलतो, एवढंच होतं ना? ना फोन ना काही, फक्त एक मेसेज. ती खूपच गोंधळलेली होती. त्याशिवाय काहीच नव्हतं, एक शब्दसुद्धा नाही. आज सकाळी त्याच्या बाबांनी फोन करून सांगितलं की विराज मुंबईत आहे आणि आज परत येईल. जर त्याच्या बाबांना माहिती आहे तर त्याने मलाही सांगायला हवं होतं. अमोलने तिच्याकडे हळहळीने पाहिलं. त्याने सांगितलं ना की तो तुझ्यावर प्रेम करतो आणि आज बोलणार आहे. मला माहिती आहे तू त्याला आजवर कसं पाहिलंय. जेव्हा तो एखाद्या अडचणीत असतो तेव्हा तो थोडा दूर जातो स्वतःला सावरण्यासाठी. तो थोडा थांबला. तो व्हिडिओचा प्रकार आठवतोय? तो शांत झाला होता कारण त्याला सगळं ठीक करायचं होतं. आणि त्या रात्रीही तो शांत झाला कारण तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. अमोलने हलकंसं हसत म्हटलं, अगदी तसंच. तो स्वतःला सावरतोय आणि परत येईल. त्या मेसेजमध्ये प्रेम आहे. बस, त्याचा स्वभावच तसा आहे. तो थोडा मागे हटतो, विचार करतो आणि मग तुझ्याकडे परत येतो. घाबरू नकोस, त्याच्यावर विश्वास ठेव. वैदेही हळू आवाजात म्हणाली, माझा त्याच्यावर विश्वास आहे. चांगली मुलगी आहेस तू. अमोलने एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्या ड्राईव्हवेमध्ये सिद्धार्थ कुलकर्णीची गाडी दिसताच त्याने नाराजीने चेहरा वाकवला. मला अजिबात विश्वास बसत नाहीये. हे सगळं चालू आहे आणि आपण त्या लोकांना भेटायला आलोय. अचानक तो थांबला. अरे हो, ती पेंटिंग गाडीतून काढ. अमोलने चेहरा पाडत म्हटलं, मला खरंच नकोय. ती गुंडाळलेली आहे. वैदेहीने डोळे फिरवले. ती तुला चावणार नाहीये अमोल. तू जर ती उघडलीस ना तर माझे डोळे कायमचे खराब होतील. ती हसली. अरे आजीचं खूप सुंदर पोर्ट्रेट आहे. हो, पण मला त्या फक्त पूर्ण कपड्यातच चांगल्या वाटतात. तो नाक मोडत म्हणाला, जगात काही कमी पाहायला तयार आहे मी. पण जर तू त्यांना लेदरच्या कपड्यात पेंट केलं असतंस तर. अमोलने पटकन पेंटिंग उचलली आणि तिच्याकडे रोखून पाहिलं. मी तुझा तिरस्कार करतो. तू हे दृश्य माझ्या डोक्यात का आणलंस? धन्यवाद, ती निष्काळजीपणे म्हणाली. दोघंही दरवाजाकडे चालत गेले. वैदेहीने दरवाजा उघडला आणि मनातील अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला. अगं वैदेही, इकडे ये. सुमनजी, तिची आजी उत्साहाने म्हणाल्या. मी तुझ्या आईला सांगत होते मी त्या सोफ्यावर तुझ्यासाठी पोच दिली होती जिथे तुझे बाबा जन्मले होते. वैदेहीला हसू आवरलं नाही. मागून अमोलने नाकाने वास घेत म्हटलं, वा, आज काहीतरी भारी बनवलंय. वास किती छान येतोय. सुमनजी लगेच उठल्या. जर तुला हवं असेल ना तर मी त्या दोघींना घराबाहेर काढते. आई, छाया लगेच ओरडली. आता मी सुद्धा तुमची नात आहे, ईशा हसत म्हणाली. तू फार उद्धट आहेस, तिची आजी रागाने म्हणाल्या. जर तू माझी मुलगी असतीस तर मी तुझी अशी वाट केली नसती. आज तुझी ही अवस्था झाली असती का? तुझ्या आईला लाज वाटली पाहिजे की तुला तुझ्या बहिणीसोबत असं वागू देते. त्या पुढे म्हणाल्या, माझ्या मुली कधी एकमेकींना दुखावत नाहीत. हे सगळं आता थांबलं पाहिजे. ईशा हसत म्हणाली, मी वैदेहीला सांगितलं आहे की ती सगळं कसं ठीक करू शकते. अमोलचा चेहरा कठोर झाला. जर मी वैदेहीच्या जागी असतो ना तर मी कोर्टातून तुझ्यावर पुन्हा बंदीचा आदेश आणला असता. तो थंड आवाजात पुढे म्हणाला, ईशा, आज आपण इथे फक्त वैदेहीसाठी आलोय, तुझ्यासाठी अजिबात नाही. त्याचा आवाज आणखी कठोर झाला. तू एक निर्लज्ज आणि निर्दयी बाई आहेस. तुझे सगळे डाव मला माहिती आहेत. इतरांना तुझ्या भानगडीत का ओढतेस? तो बोट दाखवत म्हणाला, कान उघडे ठेवून ऐक. तू माझ्या घरी कधीच येऊ शकत नाहीस. ना तू माझ्या बायकोला भेटू शकतेस, ना माझ्या मुलाच्या जवळ येऊ शकतेस. हे ऐकताच ईशाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. अमोल, तू खरंच गंभीर आहेस? मी अगदीच गंभीर आहे. अमोलचा आवाज कठोर झाला. आईला वाटतं आम्ही इथे येऊन हा विषय कायमचा मिटवावा, म्हणून मी स्पष्ट बोलतोय. तो ईशाकडे रोखून पाहत म्हणाला, तू तुझ्याच बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध ठेवलेस. प्रत्येक गोष्टीवर खोटं बोललीस. आईला मजबूर केलंस की त्याने तुमच्यापैकी कुणाची बाजू घ्यायची ते निवडावं आणि त्यांना अक्षरशः वेडं करून टाकलंयस. त्याने तिरस्काराने मान हलवली. आणि अजूनही तू सगळ्यांशी खोटं बोलतेस. खरं सांगायचं तर तुझं वागणं इतकं विचित्र नसतं तर कदाचित मी तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल सुद्धा शंका घेतली असती. त्याचा आवाज आणखी थंड झाला. तू विष आहेस ईशा, निव्वळ विष. आणि मला तू माझ्या कुटुंबाच्या आसपास सुद्धा नको आहेस. शेखर कुलकर्णी हळू आवाजात म्हणाले, अमोल, बस कर. छाया मध्येच म्हणाली, मला वाटलं होतं आपण सगळे शांतपणे बोलून हा वाद मिटवू, भांडणं संपावीत. झालं ना सगळं स्पष्ट? अमोल उपरोधाने म्हणाला.
मग त्याने पेंटिंगकडे बोट दाखवलं. चल हेही संपवूया. वैदेही काहीतरी बोल ना, ईशा सोफ्याच्या हातावर हात आपटत म्हणाली. वैदेहीचा चेहरा निर्विकार झाला. माझ्याकडे तुझ्यासाठी काहीच बोलण्यासारखं नाही, ना तुझ्याशी ना तुमच्यापैकी कोणाशी. तेवढ्यात सिद्धार्थ मध्येच म्हणाला, तुझा रंग खूपच फिकट दिसतोय वैदेही. तब्येत ठीक आहे ना? हो, आधीपेक्षा बरी आहे. तिने त्याच्याकडे पाहणं सुद्धा टाळलं. आजी पेंटिंग उघडायची का? कुठे उघडू? इथेच उघड, सुमनजी उत्साहाने म्हणाल्या. हे काय आहे? ईशाने उत्सुकतेने विचारलं. वैदेहीने माझं पोर्ट्रेट बनवलंय. अगं माझं सुद्धा काढ ना, माझ्या बेबी बमसोबत, ती हट्टाने म्हणाली. अमोलने लगेच तिला थांबवलं. ईशा शांत बस. वैदेही हसली आणि अमोलच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. शांत. तिने पेंटिंग त्यांच्यासमोर टेकवलं. आजी आधी तुम्हीच बघा. सुमनजींनी बारकाईने पेंटिंगकडे पाहिलं आणि मग वैदेहीकडे. सिद्धार्थ बरोबर बोलतोय, तू खरंच खूप अशक्त दिसतेस. मी ठीक आहे आजी, ती हसत म्हणाली. विराज या मागच्या आठवड्यापासून पुण्याबाहेर कामानिमित्त गेला आहे. त्याच्याशिवाय झोपच लागत नाही. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. त्याच्यासोबत झोपायची सवय झाली आहे. सुमनजी मिश्किल हसल्या. तो तुला मिठीत घेऊन झोपतो का? वैदेही हसत म्हणाली. हो, मला तो त्याचा छोटा हिटर म्हणतो. अगदी छोट्या माकडासारखा बिलकुल झोपतो. दोघीही हसू लागल्या. सिद्धार्थने अस्वस्थ होत विचारलं, हे सगळं बोलणं खरंच गरजेचं आहे का? सुमनजी भुवया उंचावत म्हणाल्या. मी प्रश्न विचारते आणि ती उत्तर देते. तुला आवडत नसेल तर तू जाऊ शकतोस. वैदेही निर्भयपणे म्हणाली. आणि ऐक सिद्धार्थ, उद्या माझे वकील तुझ्याशी संपर्क करतील. पुन्हा एक मेसेज किंवा उद्धटपणा केलास तर थेट केस दाखल होईल. तो दचकला. तेवढ्यात सुमनजीने पेंटिंगचं कव्हर फाडलं आणि ते पुन्हा उघडलं. क्षणभर त्या स्तब्ध झाल्या आणि मग आनंदाने किंचाळल्याच. वैदेही, अरे वा, तू तर कमाल केलीस. ईशा अवाक झाली. देवा, आजी, तुम्हाला तर ती वाक्य पूर्ण करताना नजर चुकवू लागली. अमोलने कपाळावर हात मारला. मला आधीच शंका होती. हे इथेच लावायचं? सुमनजी उत्साहाने म्हणाल्या. बेडरूममध्ये? मीरा घाबरत म्हणाली. नाही रे. हॉलमध्ये? नाही. मीरा जवळजवळ ओरडली. तिथे सगळे जेवतात. सुजाताही संकोचाने म्हणाली. आई, ते थोडंसं अयोग्य वाटेल. जुन्या फोटोंना काढून टाका. सुमनजी आनंदाने म्हणाल्या. मला हेच पाहिजे. जेवताना हे बघितलं की मन खुश होईल. वैदेही आजीच्या बोलण्यावर हसत होती. ती शांतपणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात अभिमान दाटून आला. खूप सुंदर दिसतंय ना आजी? अमोल म्हणाला. अगदी मीच आहे ही, सुमनजी हसत म्हणाल्या. मग त्या थोड्या थांबल्या. पण सगळ्यात सुंदर गोष्ट ती छोटीशी आकृती आहे. वैदेहीने पाहिलं. सिद्धार्थ आणि ईशाच्या नजरा निमुळत्या झाल्या. हे तुमचे आजोबा आहेत. सुजाता हसत म्हणाली. वैदेहीने लगेच मान डोलावली. ते कायम एकत्र असायचे. अमोलने नाक मुरडलं. आणि तू हे सगळं अजून भावनिक करून टाकलंस. हे खरंच अप्रतिम आहे. सिद्धार्थ अचानक म्हणाला. त्याचा आवाज नकळत मवाळ झाला. तुझ्यात खूप मोठी कला आहे वैदेही. वैदेहीने हलकसं मान झुकवली. मी आजीकडून प्रेरणा घेतली आहे आणि आता मी त्यांच्यावर एक पूर्ण आर्ट सिरीज बनवते. हे प्रदर्शनात ठेवू का? ती हसत म्हणाली. माझ्यासाठी तो सन्मान असेल. सुमनजींनी तिला घट्ट मिठी मारली. पण तेवढ्यात सिद्धार्थचा कठोर आवाज पुन्हा ऐकू आला. तू आमच्या कुटुंबाला सगळ्यांसमोर प्रदर्शनात दाखवू शकत नाहीस. तू आमच्या कुटुंबाला असं सगळ्यांसमोर दाखवू शकत नाहीस. ईशा जोरात ओरडली. हे वेडेपण आहे. तो तिचा हक्क आहे. सिद्धार्थ अचानक म्हणाला. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. मी तिला कधीच साथ दिली नाही, पण आता देईन. पुढे जा वैदेही. ईशाचा रागाने भरलेला किंचाळण्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. नाही, तू असं बोलूच शकत नाहीस. तू गंभीर नसशील. सिद्धार्थने खांदे उडवले. मी पूर्णपणे गंभीर आहे. तो काही क्षण शांत राहिला. मी नेहमी माझ्या कामात व्यवसायात इतका गुंतून राहिलो की माझ्या आधीच्या बायकोची किंमतच ओळखली नाही. त्याच्या आवाजात पश्चाताप होता. कदाचित आता खूप उशीर झाला आहे, पण इतका मूर्ख नाही की मी माझी चूकच मान्य करणार नाही. त्याने वैदेहीकडे पाहिलं. मला स्वतःसाठी चांगला माणूस व्हायचा आहे. तो हलकसं हसला. तुझी कला ही एक देणगी आहे वैदेही. कदाचित आता माझ्या बोलण्याला काही अर्थ उरला नसेल, पण मला तुझा अभिमान वाटतो. बस, ईशा किंचाळली. तुम्ही दोघे किती उद्धट आहात. मला कधीच काही श्रेय मिळू देणार नाहीस का? अमोलचा आवाज कडक झाला. आता नेमकी समस्या काय आहे? तो चिडून म्हणाला. आजचा दिवस तुझ्याबद्दल नव्हता ईशा. हा दिवस आजीसाठी होता. त्याने उपहासाने भुवया उंचावल्या. आणि माझ्याशी समझोता करण्यासाठी? नाही. त्यासाठी तुला खरंच पश्चाताप असायला हवा होता, जो तू कधीच केला नाहीस.
ईशा ताठ झाली. मला माफी मागायची गरज नाही. माफी तर तिने मागायला हवी. ती वैदेहीकडे बोट दाखवत म्हणाली. तिने मला असं दूर केलं जणू मी काही घाणेरडी गोष्ट आहे. वैदेहीने मंद आवाजात उत्तर दिलं. घाणेरडी गोष्ट बाहेर काढणं कदाचित सोपं असतं. क्षणभर खोलीत शांतता पसरली. मग ईशा ओरडली. तू मला सॉरी बोलायला हवं. बहीण म्हणून तुझं कर्तव्य आहे. काही झालं असलं तरी बिनशर्त मला माफ करायला हवं होतं. तिचा आवाज थरथरत होता. तू माझी मोठी बहीण आहेस. मोठ्या बहिणीने प्रेम करायला हवं. वैदेहीने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. तू खरंच गंभीर आहेस ईशा? हो, ईशा हट्टाने म्हणाली. तू माझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवलेस. वैदेहीचा आवाज आता शांत पण धारदार होता. तू प्रेग्नेंट आहेस. महिनोमहिने तू मला यातना दिल्यास. कोणतीही चांगली स्त्री असती तरी ती तुझ्यापासून दूर गेली असती. ईशाने ताबडतोब उत्तर दिलं. मी तुझी बहीण आहे. तुला माझी साथ द्यायला हवी होती. वैदेहीच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. तू माझी बहीण आहेस आणि म्हणूनच तू माझ्या नवऱ्यासोबत नसायला हवं होतं. तिचा आवाज कठोर झाला. त्यानंतर तू सतत खोटं बोललीस आणि मला त्रास देत राहिलीस. ईशाच्या डोळ्यात संताप दटला. जर तू मला माफ केलं असतंस तर मी थांबले असते. ती जवळजवळ किंचाळली. मी तुझी बहीण आहे. वैदेहीने हळूच मान हलवली. बहिणीचं नातं एकतर्फी नसतं ईशा, ती ठामपणे म्हणाली. जर मी तुझी बहीण आहे तर तूही माझी बहीण आहेस. तिच्या डोळ्यात वेदना आणि राग दोन्ही होते. आणि बहिणी आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध ठेवत नाहीत. ईसाचा चेहरा लालबुंद झाला. वैदेही पुढे म्हणाली. तू असं करू शकत नाहीस. आधी प्रत्येक मर्यादा ओलांडायची, सगळं उद्ध्वस्त करायचं आणि मग माझ्याकडून अपेक्षा ठेवायची की मी तुझ्यासमोर झुकावं. तिने खोल श्वास घेतला. तुला जे बोलायचं आहे ते बोल, पण मी हे आता सहन करणार नाही. तिचा आवाज तुटला. मला तुझा तिरस्कार आहे ईशा. आई. ईशा घाबरून सुजाताजींकडे वळली. हिला थांबवा प्लीज. वैदेहीने शांतपणे तिच्या आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात वेदना, अपेक्षा आणि अनेक वर्षांचा थकवा एकत्र दाटून आला होता. ईशा पुन्हा एकदा किंचाळत तिच्या आईला मध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती. आई, हिला थांबवा प्लीज. वैदेहीने शांतपणे तिच्या आईकडे पाहिलं. आयुष्यभर ती ज्या शब्दांची सवय लावून घेतली होती तेच पुन्हा ऐकायला ती मनाने तयार झाली. पण यावेळी काहीतरी पूर्ण वेगळंच घडलं. ईशा, आता पुरे. सुजाताजींचा आवाज पहिल्यांदाच इतका कठोर झाला. तुझी आजी बरोबर म्हणते. विराजही बरोबर होता. तुझे बाबा तुझ्याबद्दल जे बोलायचे तेही चुकीचं नव्हतं. सगळे अवाक झाले. सुजाताजी पुढे म्हणाल्या. तुला डॉक्टरांची, मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. मी आता हे सगळं अजून सहन करू शकत नाही. ती हळूच वैदेहीजवळ आली आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. माफ कर ग माझ्या मुली. मला खूप उशीर झाला. वैदेहीचे डोळे पाणावले. सुजाताजींचा आवाज थरथरत होता. आज मी इथे सगळ्यांना सांगायला आले आहे. मी आता ईशाच्या नाटकाचा भाग राहणार नाही. ईशाचा आवाज तुटला. आई, तुम्ही तिची बाजू घेताय? माझ्यापेक्षा तिला जास्त महत्त्व देताय? नाही. सुजाताजींनी ठामपणे उत्तर दिलं. मी तुम्हा दोघींवर सारखंच प्रेम करते. ती खोल श्वास घेत म्हणाली. म्हणूनच आता हे पुढे चालू ठेवू शकत नाही. तुला व्यावसायिक मदतीची गरज आहे. तिने कठोर स्वरात पुढे जोडले. तुझं बाळ ही तुझी जबाबदारी आहे, माझी नाही. खोलीत शांतता पसरली. आणि ऐक. सुजाताजींचा आवाज अजून कडक झाला. जर तू मला भावनिक ब्लॅकमेल केलंस, स्वतःला किंवा बाळाला इजा करण्याच्या धमक्या दिल्यास, तर मग माझ्याशी बोलायची गरजही नाही. ईशाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मग सुजाताजींनी सिद्धार्थकडे पाहिलं. तू तिच्याशी लग्न केलं आहेस. आता ती तुझी जबाबदारी आहे. ती शांतपणे म्हणाली. मी आनंदाने तुमच्या बाळाची आजी बनेन. पण तुमचे भांडण, वाद, ड्रामा याच्याशी माझा काही संबंध नाही. तिने दरवाजाकडे बोट दाखवलं. यापुढे तिला माझ्या दारात आणू नकोस. जेव्हा तुला तिला सांभाळता येणार नाही. मी काही लहान मुलगी नाही. ईशा संतापाने ओरडली. जिला तुम्ही ठरवाल की कोण सांभाळणार. सिद्धार्थने थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं. खरं सांगू? तो कटू हसला. कारण मी तुला कायम एका लाडावलेल्या हट्टी मुलीसारखंच वागताना पाहिलं आहे. ईशाचा चेहरा संतापाने लाल झाला. तू खूप थंड माणूस आहेस. ती पाय आपटत म्हणाली. कधी विचार केलास का मी अशी का आहे? सिद्धार्थने तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. तुझ्यामुळे. तो निर्विकारपणे म्हणाला. तू असे कपडे घालतेस जणू एखादी कमी वयाची मुलगी लक्ष वेधून घेण्यासाठी तडफडते. कारण स्वतःमध्ये इतकी रोचक नाहीस की लोकांनी तुझ्याकडे आपोआप बघावं. तू नेहमी माझ्याकडे बघायचास. ईशा चिडून म्हणाली. पहिल्या भेटीपासून. बस कर. सिद्धार्थने हात वर करून तिला थांबवलं. ईशा, तू कुठेही गेलीस तरी लोक तुझ्याकडे बघतात. तो कटू स्वरात म्हणाला. पण तू खूप सुंदर आहेस म्हणून नाही, तर तू एक तमाशा आहेस म्हणून. आणि लोकांना तो तमाशा बघितल्याशिवाय राहत नाही.
सगळे थिजून गेले. मग तो अचानक वैदेहीकडे वळला. मी चूक केली होती. त्याचा आवाज जड झाला. त्या दिवशी मी नशेत होतो आणि वैदेहीवर रागावलेलो होतो. वैदेही स्तब्ध झाली, कारण ती माझ्यासोबत येण्याऐवजी तिच्या कुटुंबासोबत गेली होती. तो हळू आवाजात पुढे म्हणाला, मी खूप नशेत होतो. कसाबसा घरी पोचलो. मला जायचंच नव्हतं. मला तू माझ्यासोबत हवी होतीस. त्याने वैदेहीकडे पाहिलं. पण तू तुझ्या कुटुंबाला निवडलंस आणि मला राग आला. तो ईशाकडे वळला. हिने मदत करण्याची ऑफर दिली. त्याचा आवाज अचानक कठोर झाला. पण सत्य हे आहे, जेव्हा मी तिच्यासोबत होतो तेव्हा मला ती हवीच नव्हती. ईशा किंचाळली. खोटं. तू खोटारडा आहेस. आणि हिने जे काही माझ्याबद्दल सांगितलं ते सगळं खोटं आहे. वैदेही शांतपणे म्हणाली. ती तुला ब्लॅकमेल करत नव्हती असंही तू म्हणालास. आता त्या गोष्टीला काही अर्थ नाही. सिद्धार्थ थकलेल्या आवाजात म्हणाला. तिने काय केलं त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तो खाली पाहत म्हणाला. पण आता मला फक्त इतकंच पाहायचं आहे की माझं मूल लग्नाच्या चौकटीत जन्माला यावं. त्याला त्याचा हक्क मिळावा. तेवढ्यात दरवाजाकडून एक ओळखीचा आवाज आला. किंवा तू तिला घटस्फोट दे आणि सगळं संपव. विराज. वैदेहीने मागे वळून पाहिलं. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याच्या नजरा थेट तिच्यावर खिळल्या होत्या. तो थकलेला दिसत होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं होती. चेहऱ्यावर प्रवासाचा आणि झोपेचा थकवा स्पष्ट दिसत होता. पण त्याच्या डोळ्यात जे होतं ते सगळंच होतं. प्रेम, ओढ, आपलेपणा. क्षणभर वैदेहीचं मन पूर्णपणे भरून आलं. विराजने हलक्याशा इशाऱ्याने तिला जवळ बोलावलं आणि त्याच वेळी सिद्धार्थच्या दिशेने एक USB फेकली. वैदेही विचार न करता त्याच्याकडे चालत गेली. विराजने तिचे दोन्ही गाल अलगद हातात घेतले. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत हसला. त्या नजरेत इतकं प्रेम होतं की वैदेहीचा जीवच भरून आला. त्याने हळू आवाजात विचारलं, माझी आठवण आली का? वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुझ्यावर खूप प्रेम करते विराज. विराजचं हसू अजून गडद झालं. मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो हलक्या आवाजात म्हणाला. सॉरी, मी अचानक निघून गेलो. एक खूप महत्त्वाचं काम होतं. लगेच पूर्ण करायचं होतं. काही हरकत नाही. वैदेहीने मान हलवली. आपण नंतर बोलू. हे काय आहे? सिद्धार्थने मध्येच USB उचलत विचारलं. विराजने वैदेहीला आणखी जवळ ओढलं. तुमच्यासाठी एक भेट. भेट? सिद्धार्थ गोंधळला. विराजचा चेहरा गंभीर झाला. अशी भेट जी देईन असं मी कधीच विचारही केला नव्हता. तो पुढे म्हणाला. पण माझ्या बायकोशी बोलल्यानंतर आणि माझ्या आईशी बोलल्यानंतर, ज्यांचं आयुष्य तुझ्या बापामुळे उद्ध्वस्त झालं. त्याचा आवाज थंड झाला. मी शांत बसू शकलो नाही. सिद्धार्थ भुवया उंचावत म्हणाला. तू नेमकं काय बोलतोयस? विराजच्या चेहऱ्यावरचा भाव कठोर झाला. मी लहान होतो तेव्हा तुझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो पुढे म्हणाला. फक्त आमचंच नाही, अजून अनेक कुटुंबांचं. माझे आई बाबा त्या शहरात नवीन होते. परिस्थिती खूप कठीण होती. घर गेलं, व्यवसाय गेला आणि आम्ही सगळे तुटलो. सिद्धार्थ हळू आवाजात म्हणाला. ओह, म्हणून तू माझ्या वडिलांचा इतका द्वेष करतोस आणि आमची कंपनी उद्ध्वस्त केलीस? अगदी. विराजचा आवाज बर्फासारखा थंड झाला. त्या माणसानं माझ्या आईला रडवलं होतं. तिचं मन तोडलं होतं. 2 वर्ष ती कोर्टाच्या फेऱ्या मारत होती. भाषा नीट येत नव्हती तरी ती लढत राहिली. वैदेहीचा हात नकळत विराजच्या कमरेभोवती गेला. विराजलाही तिला मिठीत घ्यावंसं वाटत होतं. पण आधी हे संपवणं गरजेचं होतं. सिद्धार्थने USB हातात फिरवत विचारलं. या USBशी काय संबंध? विराजची नजर सरळ ईशावर रोखली गेली. सगळाच संबंध आहे. त्याचा आवाज थंड झाला. विशेषतः ईशाशी. ईशा दचकली. माझ्याशी? हो. विराज तिच्याकडे टक लावून पाहत म्हणाला. आठवतंय? त्या रात्री मी तुला इशारा दिला होता. त्याचा आवाज खालच्या पट्टीत गेला. जर तू वैदेहीला पुन्हा त्रास दिलास तर मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करीन. ईशाने घाबरत ओठ चावले. पण विराजने वैदेहीला आणखी जवळ ओढलं. आणि तू माझं ऐकलं नाहीस? विराजने वैदेहीला अजून जवळ ओढलं आणि घट्ट मिठीत घेतलं. त्याचा आवाज प्रेमाने भरलेला होता. मी हिच्यावर खूप प्रेम करतो. इतकं की ही माझ्याजवळ नसली की मला त्रास होतो. तो वैदेहीकडे पाहत हसला. ही माझ्या प्रत्येक इच्छेपेक्षा मोठी आहे. मला पूर्ण खात्री आहे ही माझं आयुष्य पूर्ण करायला आली आहे. ईशाने उपहासाने हसत विचारलं. का? मी तिच्यापेक्षा कमी आहे का? विराज हलकसा हसला. तुला तिच्या आत्म्याचा हेवा वाटतो? तो शांत पण धारदार आवाजात म्हणाला. तिच्या साधेपणाचा आणि या गोष्टीचा की लोक तिला कुठलाही देखावा न करता आवडतात. त्याची नजर कठोर झाली. आणि याच मस्तरातून तू एक फार मोठी चूक केलीस. तो सिद्धार्थकडे चालत गेला. या सगळ्यांचा पुरावा या USB आहे. सगळ्यांच्या नजरा त्या छोट्याशा USB वर खिळल्या. तो व्हिडिओ. विराजचा आवाज गंभीर झाला.
ज्यामध्ये ईशा आणि रायत वैदेहीला विनंती करत आहेत की तिने त्यांना वाचवावं, जेणेकरून ईशा तुझ्या मुलाला घेऊन देश सोडू शकेल. खोलीत एकदम शांतता पसरली. आणि एवढंच नाही, त्याने थंड नजरेने ईशाकडे पाहिलं. माझ्या लोकांनी तिचे मेसेजेस, चार्ट्स सगळं काढलं आहे. तो पुढे म्हणाला, ईशा तिच्या ऑफिसमधल्या बॉसबरोबरही रिलेशनशिपमध्ये होती. सिद्धार्थचा चेहरा बदलला. काय? हो, विराज निर्विकारपणे म्हणाला. जशी तुझी पोस्ट गेली, जॉब गेला, तशी ही लगेच दुसऱ्या माणसाकडे वळली. सिद्धार्थाने अविश्वासाने ईशाकडे पाहिलं. तू माझ्या मुलाला घेऊन पडून जाणार होतीस? विराजचा आवाज आणखी थंड झाला. म्हणूनच मी तुला हे सगळं सांगतोय, तो शांतपणे म्हणाला. मी वैदेहीशी बोललो होतो. ती पूर्णपणे तुटली होती. त्याने वैदेहीचा हात हलकेच दाबला. तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या मुलाला वडिलांपासून दूर करायचं तिला नव्हतं म्हणून. तो कटाक्ष टाकत म्हणाला. जरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईशा चांगली आई बनू शकणार नाही. ईशा संतापाने थरथरली. विराज निर्विकारपणे पुढे म्हणाला. काही मिनिटात कोर्टाकडून तुला कॉल येईल. तो सिद्धार्थकडे वळला. माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राने आदेश काढून घेतलाय. ईशाला बाळाच्या जन्मापर्यंत देशाबाहेर जाण्याची परवानगी नसेल. तो पुढे म्हणाला. आणि त्यानंतर योग्य प्रकारे कस्टडीचा निर्णय होईल. तू असं करू शकत नाहीस. ईशा किंचाळली. मी हे आधीच केलं आहे. विराजचा आवाज बर्फासारखा थंड झाला. आणि पुढेही करत राहीन. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. मी तुला आधीच इशारा दिला होता. जर तू वैदेहीच्या मागे लागलीस तर मी तुला उद्ध्वस्त करीन. त्याने थोडं पुढे झुकत कठोर स्वरात म्हटलं. आणि मी नेमकं तेच करतोय. मग त्याचा आवाज गंभीर झाला. मी मेडिकल रिपोर्ट्स मिळवले आहेत. सगळ्यांचे चेहरे ताठ झाले. त्या रिपोर्ट्सनुसार तुझी अवस्था अशी आहे की प्रवास करणं, विशेषतः विमानाने, तुझ्या बाळासाठी धोकादायक आहे. ईशाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तू आता 33 आठवड्यांची प्रेग्नेंट आहेस. विराज पुढे म्हणाला. आणि तुझ्या बाळाची नाड योग्य जागेवर नाही. खोलीत पुन्हा शांतता पसरली. म्हणजे तुझी डिलिव्हरी जवळ आली आहे. त्याने सिद्धार्थकडे पाहिलं. म्हणजेच तू खोटं बोलत होतीस? त्याचा आवाज कठोर झाला. हे बाळ लग्नाच्या रात्रीचं नाही. सिद्धार्थ स्तब्ध झाला. विराज उपरोधाने म्हणाला. मला तर वाटतं प्रोटेक्शनमध्ये छिद्रसुद्धा तूच केलं असशील. त्याने सुजाताजींकडे पाहिलं. प्रोटेक्शन तूच द्यायचीस ना तिला? सुजाता अवाक झाली. ईशा, का? विराजचा चेहरा कठोर झाला. तू स्वतःच्या बाळाचा जीव धोक्यात घालून पडून जायला तयार होतीस? ईशा वैतागून ओरडली. मला हे बाळच नको होतं. सगळे स्तब्ध झाले. आता मला ते जन्माला घालावं लागणार आहे. ती रागाने म्हणाली. मी प्रेग्नेंट झाले कारण मला सिद्धार्थाने खरं बोलावं असं वाटत होतं. तिच्या आवाजात चिडचिड भरली होती. पण मला काय माहिती होतं की मी इतक्या आजारी पडेन? महिने उलट्या, त्रास. ती रागाने म्हणाली. डॉक्टर म्हणतो की कुणासोबत रिलेशन ठेवलं तरी ब्लिडिंग होऊ शकतं. तिने खांदे उडवले. कदाचित फ्लाईटने काही झालं नसतं. मी रिक्स घ्यायला तयार होते. ईशा, सुजाताजी धक्क्याने ओरडल्या. तू असा विचार तरी कसा करू शकतेस? ईशा चिडून म्हणाली. मला चांगली लाईफस्टाईल हवी होती. तिने सिद्धार्थकडे बोट दाखवलं. आता याच्याकडे काही उरलं नाही. घरही नाही. माझं मूल गरिबीत वाढणार? सिद्धार्थ अचानक हसला. मी गरीब नाही. तो शांतपणे म्हणाला. मी तुला दाखवलं नाही म्हणजे माझ्याकडे काहीच नाही असं नाही. तो पुढे म्हणाला. मला नवीन जॉब मिळाला आहे आणि मी पुन्हा चांगली कमाई करतोय. विराज थंड हसला. तू खरंच मूर्ख आहेस ईशा. तो पुढे म्हणाला. आणि मी सतीश आणि त्याच्या बॉसशी बोललो आहे. ईशाचा चेहरा पांढरा पडला. मी त्यांना सगळं सांगितलं. तू दोघांशी कसा खेळ खेळत होतीस. तो कटू स्वरात म्हणाला. सतीश तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत होता पण मी त्याला तुझे मेसेजेस दाखवले. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला. आणि ऑफिसमध्ये त्याच्यासोबत तुझं अफेअर चालू होतं त्याच्या बायकोलाही सगळं सांगितलं आहे. ईशाचा चेहरा क्षणात पांढरा फटक पडला. विराजचा आवाज थंड आणि कठोर होता. तो वकील आहे आणि तुझे व्हिडिओसुद्धा त्याच्याकडे आहेत. त्याने निर्विकारपणे पुढे म्हटलं. आता बघूया तू स्वतःला कसं वाचवतेस. ईशाचा आवाज थरथरला. तू हे सगळं का करतोयस? विराजने तिच्याकडे रोखून पाहिलं. मी तुला आधीच इशारा दिला होता. तो गंभीर स्वरात म्हणाला. मी सहसा कोणत्याही बाईला इजा करत नाही, विशेषतः ती प्रेग्नेंट असेल तर. तो थोडा थांबला. पण इतकं नक्की करू शकतो की यापुढे तू कोणत्याही श्रीमंत माणसाला फसवू शकणार नाहीस. त्याचा आवाज आणखी थंड झाला. तू माझ्या कुटुंबाला, माझ्या बायकोला त्रास देऊन खूप मोठी चूक केली आहेस. ईशा उपहासाने म्हणाली. ते तुझं कुटुंब नाही. तू त्यांना ओळखत सुद्धा नव्हतास. विराजने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. तरीसुद्धा त्याने वैदेहीकडे प्रेमाने पाहिलं. ही माझ्या मुलाची आई होणार आहे. माझी बायको आहे. मग त्याने हळूच वैदेहीच्या पोटाजवळ हात ठेवला. आणि तुला कदाचित माहिती नसेल. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू म्हटलं. ही आता माझ्या बाळाची आई होणार आहे. क्षणभर खोलीत मृदू शांतता पसरली. सिद्धार्थ दचकला. तू प्रेग्नेंट आहेस? विराजने वैदेहीच्या डोळ्यात पाहिलं.
ती हसत होती. त्याने सिद्धार्थकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं, हो, वैदेही प्रेग्नेंट आहे. अरे वा, अभिनंदन वैदेही, सुमनजी आनंदाने म्हणाल्या. वैदेही असली. धन्यवाद आजी, हे खूप अनपेक्षित होतं, पण मी खूप आनंदी आहे. विराजने तिला घट्ट मिठीत घेतलं. मी सुद्धा खूप आनंदी आहे. धाड. ईशाने टेबलवर जोरात मूत आपटली. नाही, असं होऊच शकत नाही. विराज उपरोधाने हसला. पण झालंय. तो तिच्याजवळ झुकत म्हणाला, तू वैदेहीला धमकी दिली होतीस ना, की तिने तुला साथ दिली नाही तर ती तुला सतत त्रास देशील? त्याचा आवाज कठोर झाला. पण तू विसरलीस की मी हिच्यावर किती प्रेम करतो. त्याने वैदेहीचा हात घट्ट पकडला. आणि तिला वाचवण्यासाठी मी किती दूर जाऊ शकतो. तो बर्फासारख्या थंड आवाजात म्हणाला, गरज पडली तर मी माझ्या आयुष्याचं मिशन बनवेन की जगातल्या प्रत्येकाला तुझं खरं रूप कळावं. तू खूप निर्दयी आहेस. ईशा रागाने किंचाळली. विराज हलकेच हसला. तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त. ईशाने वैदेहीकडे वळून विनवणी केली. काहीतरी बोल ना. तू याला हे सगळं करू देणार नाहीस ना? वैदेहीने शांतपणे मान हलवली आणि विराजचा हात घट्ट धरला. हे सगळं तूच सुरू केलं आहेस. ती हळू पण ठाम आवाजात म्हणाली. मी तुला आधीच सांगितलं होतं. बहिणी एकमेकींना असा त्रास देत नाहीत. तिच्या आवाजात वेदना होत्या. मी तुला कधीच माफ करू शकत नाही. ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. माझ्या हातात असतं तर मी आयुष्यात तुझ्याशी पुन्हा कधी बोललेही नसते. विराजने तिच्या डोक्यावर प्रेमाने हलकं चुंबन घेतलं. मग तो सिद्धार्थकडे वळला. मला हवं असतं तर मी तिला देशाबाहेर जाऊ दिलं असतं. तो शांत स्वरात म्हणाला. फक्त वैदेहीला शांतता मिळावी म्हणून. त्याचा आवाज पुन्हा कठोर झाला. पण आता तसं होणार नाही. तो सिद्धार्थकडे रोखून पाहत म्हणाला. तुझ्या बायकोला माझ्या बायकोपासून दूर ठेव, नाहीतर ती पश्चाताप करेल. दरवाजाजवळ उभा असलेला सिद्धार्थ काही क्षण वैदेहीकडे उदास नजरेने पाहत राहिला. मग हळू आवाजात विचारलं, तू खरंच प्रेग्नंट आहेस? हो, वैदेहीने साधेपणाने उत्तर दिलं. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. का वैदेही? तू असं? तो वाक्य पूर्ण करण्याआधीच विराज मध्येच हसत म्हणाला. मला वाटतं हे सगळं न्यूयॉर्कमध्ये झालं होतं. त्याने मिश्किलपणे वैदेहीकडे पाहिलं. मी तर तुला जवळजवळ पळवूनच नेलं होतं. तो हसत पुढे म्हणाला. आणि तू जी प्रिकॉशन्सच्या गोळ्या घेत होती शेवटी त्यांचा काही उपयोग झाला नाही बहुतेक जान. त्याने प्रेमाने तिच्या खांद्यावर चुंबन घेतलं. वैदेहीला अजून हसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. सिद्धार्थचा चेहरा रागाने ताट झाला. तुला माहिती होतं ना की ही गोळ्या नीट घेत नव्हती? तो चिडून म्हणाला. मग तुम्ही प्रोटेक्शन का वापरलं नाही? विराजने सहज खांदे उडवले. न्यूयॉर्कमध्ये नाही वापरलं. तो शांतपणे म्हणाला. मला नंतर कळालं जेव्हा मी तिला माझ्या घरी आणलं. मग त्याने सिद्धार्थकडे पाहिलं. त्यावेळी जेव्हा तू तिच्या घरी जबरदस्तीने घुसला होतास. सिद्धार्थने त्याच्याकडे रागाने पाहिलं. म्हणजे तू तिला मुद्दाम फसवलंस? तो कटू स्वरात म्हणाला. तुला माहिती होतं की ती स्वतःला सुरक्षित समजते. तिला वाटत होतं ती प्रेग्नेंट होणार नाही. विराज मोठ्याने हसला. ही काही लहान मुलगी नाहीये सिद्धार्थ. तो ठाम आवाजात म्हणाला. ही स्वतःचे निर्णय घेणारी स्त्री आहे. तेवढ्यात वैदेही शांतपणे म्हणाली. सिद्धार्थ, तू ईशावर आरोप करतोस की तिने तुला फसवलं. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. पण स्वतःला बळी दाखवायचा प्रयत्न करू नकोस. तिचा आवाज ठाम होता. हा निर्णय दोघांचा असतो. ती हसली. मला हवं असतं तर मी कुठल्याही क्षणी हे थांबवू शकले असते. तिने विराजकडे पाहिलं. पण मी थांबवलं नाही. तिच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. कारण मी आनंदी आहे. मग ती हळू आवाजात म्हणाली. तू आनंदी आहेस ना विराज? खूप. विराज हसत म्हणाला. खूप जास्त. सुजाताजींनी हळू आवाजात विचारलं. वैदेही तुला खरंच हे हवं होतं? वैदेहीच्या चेहऱ्यावर शांत आनंद दिसत होता. या जगात सर्वात जास्त. ती हसत म्हणाली. मला आई व्हायचं होतं. सिद्धार्थ जणू तुटूनच गेला. तो खुर्चीत बसत म्हणाला. मला विश्वास बसत नाही. त्याचा आवाज भरून आला. मला वाटलं होतं जेव्हा तुझा राग शांत होईल, बदला संपेल तेव्हा तू माझ्याकडे परत येशील. वैदेहीने आश्चर्याने भुवया उंचावल्या. ईशाच्या किंचाळण्यांकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली. सिद्धार्थ, तुला असं वाटलंच कसं? तिचा आवाज शांत पण धारदार होता. माझं प्रत्येक वागणं, प्रत्येक शब्द हेच दाखवत होतं की मला तू नको आहेस. तू हिला परत मिळवू इच्छितोस? ईशा विश्वासाने किंचाळली. हो, सिद्धार्थ थकलेल्या आवाजात म्हणाला. मला वैदेही परत हवी आहे. तो ईशाकडे पाहत म्हणाला. हे मूल जन्माला आलं की मी तुला घटस्फोट देईन. तो चिडून म्हणाला. हे मी 1000 वेळा सांगितलंय. तुला नक्की काय समजत नाही? मग तो पुन्हा वैदेहीकडे पाहू लागला. तू माझा तिरस्कार करत असशील. त्याचा आवाज मवाळ झाला. पण जर तू म्हणालीस की तू मला माफ करू शकतेस तर आपण इथून निघून जाऊ. मी तुला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घेऊन जाईन. तो थांबला. तुझ्या बाळालाही मी माझंच मानेन. मला माहिती आहे तुझ्या मनात कुठेतरी माझ्यासाठी अजून प्रेम असेल. बस. वैदेहीने हात वर करत त्याला थांबवलं.
तिचा आवाज पूर्ण आत्मविश्वासाने भरलेला होता. मी विराजवर प्रेम करते, ती ठामपणे म्हणाली. मी त्याची बायको आहे, पूर्ण मनाने, खरं प्रेम करून. तिच्या डोळ्यात निर्धार होता. आणि जरी एखाद्या दुर्दैवी क्षणी मला विराज नको वाटला तरी तुझ्यासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा मी एकटी राहणं पसंत करेन. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. वैदेही पुढे म्हणाली, तू म्हणतोस तू कुटुंबाच्या दबावाखाली होतास. तिचा आवाज थरथरला. पण मी तुला कधीच माफ करू शकत नाही. तू माझ्या बहिणीसोबत विश्वासघात केलास. ती कटू हसली आणि त्यानंतर तुझं वागणं मला दाखवून गेलं की तू मला किती कमी समजत होतास. ती थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला वाटलं तू माझ्या भावना तुझ्या सोयीनुसार वाकवू शकशील. तिने हळूच मान हलवली. पण मी तशी नाही. क्षणभर थांबून ती म्हणाली, मला तुझ्यावर प्रेम नाही. तिचा आवाज पूर्णपणे शांत झाला. जरासुद्धा नाही. माझ्या मनात तुझ्यासाठी आता काहीच उरलेलं नाही. वैदेहीचा आवाज शांत होता, पण त्यात प्रचंड ठामपणा होता. तुझ्या प्रेमाची कल्पनासुद्धा आता मला परकी वाटते. तिने विराजचा हात अलगद पकडला. विराजच्या प्रेमाचे काही क्षणसुद्धा तुझ्या संपूर्ण प्रेमापेक्षा माझ्यासाठी कितीतरी जास्त मौल्यवान आहेत. सिद्धार्थने खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसत होता. तो हळूच मान हलवत म्हणाला, समजलं. मग तो ईशाकडे वळला. मी निघतोय. त्याचा आवाज थंड झाला. माझे वकील तुझ्याशी संपर्क करतील. तो कठोरपणे म्हणाला, देत सोडायचा प्रयत्न करू नकोस. आपल्या करारानुसार लग्नाच्या काळात तू दुसऱ्या माणसासोबत पकडली गेलीस तर तुला काहीच मिळणार नाही. त्याने निर्विकारपणे पुढे म्हटलं, ना पैसे ना कुठलाही हक्क. फक्त तुला मर्यादेत राहायचं होतं. ईशा थरथरली. तू तू मला सोडून जातोयस? ती घाईघाईने त्याच्या मागे धावली. तू असं करू शकत नाहीस. तिचा आवाज तुटला. सिद्धार्थ, मी तुझ्यावर प्रेम करते. तूही माझ्यावर प्रेम करतोस. पण सिद्धार्थ थांबलासुद्धा नाही. तो थंड आवाजात म्हणाला, मी कधीच एकदाही तुला मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हटलं नव्हतं ईशा. ईशा हमसून रडू लागली. ती त्याच्या मागे धावत बाहेर गेली, त्याला थांबवण्यासाठी विनवण्या करत. सुमनजींनी डोकं हलवलं. या मुलीत जितक्या व्यक्तिमत्व आहेत त्या वैतागून म्हणाल्या, इतकी तर एखाद्या वेड्यांच्या इस्पितळातही नसतील. त्या हात हलवत म्हणाल्या, कधी सिद्धार्थावर प्रेम, कधी द्वेष, कधी वैदेहीचा हेवा, कधी तिच्यावर प्रेम. मग त्याने सुजाताजींकडे पाहिलं. सुजाता, यावेळी तुझ्या निर्णयावर ठाम राहा. त्याने हळूच मान हलवली. मला माहिती आहे, ती शांत स्वरात म्हणाली. माझे मानसोपचार तज्ज्ञ माझी मदत करत आहेत. मग ती वैदेही जवळ आली. तिने तिचे दोन्ही हात हातात घेतले. मी तुझ्यावर प्रेम करते. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. आणि तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. धन्यवाद आई. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. अमोल पुढे आला. त्याने विराजच्या खांद्यावर हलकी थाप मारली. अभिनंदन भाऊ. विराज हसला. थँक्यू. अमोलने आजूबाजूला बघितलं. माहिती आहे, सगळ्यांनी जेवणाची तयारी केली होती. तो नाकाने वास घेत म्हणाला, आणि घरभरचा सुगंध तर जबरदस्त आहे. विराजने हलकंसं हसत वैदेहीकडे पाहिलं. पण आता मला वैदेहीला घेऊन जायचं आहे. तो थोडा गंभीर झाला. आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. ठीक आहे, सुमनजी म्हणाल्या, पण लगेच बोट उंचावत म्हणाल्या, पण एक डिनर माझ्यावर उधार राहिलं. त्या मिश्किलपणे म्हणाल्या, मला त्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं जे अनुजाच्या बहिणीचं आहे. त्या हसल्या. मी स्वतः तिथे जाऊ शकत नाही, पण तू नक्की नेऊ शकतोस. विराजने डोळा मारला. पक्क वचन. मग त्याने भिंतीलगत ठेवलेल्या पेंटिंगकडे पाहिलं. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुमची पेंटिंग भिंतीवर लावतो. तो हसत म्हणाला. इतकं सुंदर चित्र जमिनीवर राहायला नको. अमोल लगेच मध्ये पडला. अरे नाही. तो चेहरा पाडत म्हणाला, हे जास्त वाढवू नका. तो नाटकी आवाजात म्हणाला, आपल्याला दिवाळीला सगळ्यांनी हे पेंटिंग पाहावं असं नाही वाटत. विराज मोठ्याने हसला. का नाही? तो मिश्किलपणे म्हणाला, ही तर आजीच आहे ना. माझे थोडीच. तो सुमनजींकडे पाहत म्हणाला, वैदेहीची आजी यावयात इतक्या सुंदर दिसत असतील. त्याने खोटा अभिमान दाखवत छाती पुढे काढली. तर मी तर फार नशीबवान आहे. सुमनजी खुश होऊन म्हणाल्या, अरे मला हा मुलगा खूप आवडला. त्या हसल्या. अगदी तुझ्या आजोबांसारखा आहे. मग डोळे मिसकावत म्हणाल्या, आणि दिसतंय थोडा खट्याळसुद्धा आहे. आजी, वैदेही लाजत म्हणाली. पण तिचं हसू थांबत नव्हतं. विराजने आनंदाने मूठ हवेत हलवली. मग काळजीपूर्वक जुना फोटो काढून वैदेहीची पेंटिंग भिंतीवर लावली. वैदेही अभिमानाने ते दृश्य पाहत राहिली. तिची मेहनत, तिची कला आता भिंतीवर चमकत होती. अमोल हसत म्हणाला, मला वाटतं आपल्याला आता अंधारातलं कॅन्डल लाईट रेस्टॉरंट शोधायला हवं. तो मागे सरकत म्हणाला, जिथे काही दिसणारच नाही. सुमनजी त्याला मारायला धावल्या तसा तो हसत पडाला. अरे मजाक करतोय. मग तो सुमनजींकडे पाहत म्हणाला, पण खरंच तुम्ही खूप धाडसी आहात. तो हसला.
वैदेहीला स्वतःचं पोर्ट्रेट काढू दिलात. मी तर कधी धाडसच केलं नसतं. सुमनजी अभिमानाने हसल्या. मी खूप सुंदर दिसते ना? खरंच. विराजने हसत मान डोलावली. मग तो वैदेहीजवळ आला. हात पुढे करत प्रेमाने म्हणाला, काय म्हणते माझी जान? त्याच्या डोळ्यात माया होती. तुला घेऊन जाऊ का? वैदेही त्याच्या डोळ्यात पाहत प्रेमाने हसली. हो, नक्की. तिला हसू आवरत नव्हतं. संपूर्ण रस्ताभर विराजने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू ती पुन्हा निसटून जाईल अशी त्याला भीतीच वाटत होती. गाडीजवळ पोचल्यावर त्याने आधी तिची सीट बेल्ट लावली. मग तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर हलकंसं चुंबन घेतलं. दार अलगद बंद करून तो पटकन दुसऱ्या बाजूला गेला. सिक्युरिटीला हात हलवून नमस्कार केला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसताच गाडी सुरू केली. त्याने लगेच तिचा हात स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि हातात घट्ट धरला. आता तब्येत कशी आहे? त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. मी ठीक आहे, वैदेही हळू आवाजात म्हणाली. आज दुपारी ईशा आणि सिद्धार्थमुळे थोडा मानसिक ताण आला होता. ती त्याच्याकडे पाहून हलकंसं हसली. पण आता अगदी ठीक आहे. विराजने तिचा हात हलकेच दाबला. मला माहिती होतं तू काळजी करशील, तो प्रेमाने म्हणाला. म्हणून मी परत आलो. तो थोडा गंभीर झाला. शुक्रवारी तुझ्याशी बोलल्यानंतर मी बाबांशी बोललो. त्याच्या चेहऱ्यावर मऊ हसू उमटलं. ते म्हणाले, तो तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, या जगात असा एकही व्यवसाय नाही जो त्या क्षणापेक्षा महत्त्वाचा असेल, जेव्हा एका मजबूत स्त्रीला तिच्या माणसाची गरज असते. करार येत जात राहतील. विराजने तिचा हात अलगद दाबला. पण तू कायमची माझी असशील, जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. मी सगळं काही सोडलं आणि सरळ तुझ्याकडे परत आलो. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तू हे सगळं माझ्यासाठी केलंस? हो, विराजने क्षणही न दडवता उत्तर दिलं. आणि गरज पडली तर 100 वेळा करेन. तो थोडा गंभीर झाला. तुझी बहीण मानसिकदृष्ट्या ठीक नाही. त्याने सुस्कारा टाकला. तिचा विचार करण्याचा तोलच बिघडला आहे. मी फ्लाईटमध्येच मीराला फोन केला होता. तो पुढे म्हणाला. सगळ्या गोष्टींची चौकशी करायला सांगितलं. तिने मला गॅलरीमधले व्हिडिओ पाठवले आणि मला प्रचंड राग आला. त्याच्या आवाजात अजूनही ती चीड होती. मला लगेच समजलं ईशा नक्की काय खेळ खेळते. तो थोडा थांबला. मग मला कळलं, सतीशच्या बॉससोबत सुद्धा तिचं अफेअर चालू होतं. वैदेहीने त्रासलेल्या स्वरात मान हलवली. हे पुरुष शेवटी तिच्यात असं काय पाहतात? विराजने खांदे उडवले. मलाही समजलं नाही. तो मिश्किलपणे म्हणाला, कदाचित ती बेडवर खूप एक्सपर्ट असेल. वैदेही जोरात हसली. तू खूपच विचित्र आहेस, ती हसत म्हणाली. आणि मजेशीर सुद्धा. विराजने बनावट गंभीर चेहरा केला. मला ते कधीच जाणून घ्यायचं नाही. मग तो पुन्हा गंभीर झाला. जेव्हा मी सतीश आणि त्याच्या बॉसला सगळी सत्य परिस्थिती सांगितली, तो म्हणाला. दोघेही लगेच मागे हटले. खरं तर त्याच्या बॉसला तर मोठाच धक्का बसला. त्याने पुढे सांगितलं, त्याच्या बायकोला आधीपासून धमक्या येत होत्या. म्हणून तोही चौकशी करत होता की ईशाचा त्यात काही संबंध आहे का. वैदेहीने आश्चर्याने विचारलं, कसा माणूस असतो जो स्वतःच्या बायकोसोबत असं वागतो? विराजने लगेच उत्तर दिलं. आणि किती मूर्ख असेल जो हे समजत नाही की ज्या बाईसोबत तो आहे तीच हे सगळं घडवून आणते. तो पुन्हा सांगू लागला. त्याने कबूल केलं. विराजने चेहरा वाकवला. त्याला प्रेग्नंट बायकांकडे वेगळंच आकर्षण वाटतं. वैदेहीने कपडावर हात मारला. देवा. विराज हळूच हसला. त्याच्या बायकोला आधीच 4 मुलं आहेत आणि तिला अजून मूल नको होतं. ईशाने त्याला सांगितलं होतं ती त्याच्यासोबत अजून मूल जन्माला घालेल. तो डोकं हलवत म्हणाला. पण जेव्हा त्याला खरं समजलं तेव्हा तो हादरून गेला. त्याने सतीशलाही चांगलंच सुनावलं. त्याला भेकड म्हटलं आणि हेही सांगितलं की सतीश ऑफिसमध्येही ईशासोबत राहत होता. सतीश तर रडतच तिथून निघून गेला. वैदेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. हे सगळं आजच केलंस? हो, विराजने सहज उत्तर दिलं. तुझ्या आजीच्या घरी पोचायच्या 1 तास आधी सगळं संपवलं. वैदेही काही क्षण शांत झाली. ती खिडकीबाहेर पाहू लागली. विराजने तिचा हात हलकेच दाबला आणि लगेच समजलं ती काय विचार करते. ती हळू आवाजात म्हणाली, विराज, मला माहिती आहे तू गोष्टींबाबत कधी मागे हटून विचार करत नाहीस. तिचा आवाज थोडा कापला. पण काल तू अचानक निघून गेलास. तिने त्याच्याकडे पाहिलं. मी खूप घाबरले होते. तिच्या डोळ्यात वेदना चमकल्या. मला वाटलं तू माझ्यावर रागावलायस. ती थोडी थांबली. किंवा मला सोडून चाललायस. विराजच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले. मला माहिती आहे, तो हळू आवाजात म्हणाला. आणि मी वचन देतो. त्याने तिचा हात ओठांजवळ नेला. मी त्याची भरपाई करेन. मला माफ कर, तो प्रामाणिकपणे म्हणाला. माझा तुला घाबरवायचा हेतू नव्हता. वैदेहीने हलकेच विचारलं. पण झालं तरी काय होतं? विराज हसला. मी घरी आलो, तो आठवणीत हरवत म्हणाला. आणि तुला सनरूममध्ये पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. तू तुझ्या कामात इतकी गुंतली होतीस
की तुला मी आलोय हेही कळलं नाही. मग मी वर अंघोळ करायला गेलो. तो मिश्किलपणे म्हणाला, विचार केला खाली येऊन तुला सरप्राईज देईन. तो थोडा थांबला. पण बाथरूममध्ये त्याचा आवाज मवाळ झाला. मला ती प्रेग्नेन्सी टेस्ट किट दिसली. तो हलकसं हसला. मी जवळजवळ 10 मिनिट तिथेच उभा होतो, एखाद्या बावरटासारखा हसत. त्याच्या डोळ्यात चमक होती. मग अचानक माझ्या डोक्यात आलं. त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. ईशा तुझ्यासोबत काय करायला आली होती? त्याने सुस्कारा टाकला. आणि मला समजलं हे मी अजिबात सहन करू शकत नाही. तो वैदेहीच्या पोटाकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये तर अजिबात नाही. आपल्याला शांतता हवी. त्याच्या आवाजात काळजी होती. आपल्या बाळासाठी. म्हणून मी तिथेच ठरवलं. तो निर्धाराने म्हणाला, आता हे सगळं मी माझ्या पद्धतीने हाताळणार. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी समजू शकते, ती हळू आवाजात म्हणाली. पण तू मला सांगू तरी शकला असतास ना? विराजने हलकसं असत तिच्या हातावर अंगठा फिरवला. मला भीती होती. तो प्रेमाने म्हणाला, तू मला थांबवशील. तो थोडा थांबला. आणि मला अजून काही महत्त्वाची कामंसुद्धा करायची होती. वैदेहीच्या डोळ्यात संभ्रम दाटून आला. हे काय आहे? ती हळू आवाजात म्हणाली, तुला आठवतंय? तू म्हणाला होतास ना की तुझ्याकडे माझ्या कंपनीची एक गुप्त फाईल आहे? विराज मेहता हलकसं हसला. गाडीच्या खिडकीतून बाहेर नजर टाकत तो म्हणाला, आणि एक दुसरी कंपनी, अगदी माझ्या कंपनीसारखेच. अनेक वर्षांपासून ती माझी सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. पण आमच्यातलं हे स्पर्धेचं नातं कायम मैत्रीपूर्ण होतं. तो पुढे म्हणाला, कुलकर्णी कंपनी देशात 12व्या क्रमांकावर होती. यावर्षी ती 10व्या क्रमांकावर पोहोचली आहे. पण माझी कंपनी आणि ती दुसरी कंपनी कायम पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी झुंजत असायच्या. आम्ही तर एकमेकांची पैजही लावायचो. एका वर्षी मी पहिल्या क्रमांकावर असायचो तर पुढच्या वर्षी तो परत पहिल्या स्थानावर यायचा. वैदेही नकळत हसली. खरंच? हो, विराजही हसत म्हणाला. म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातून मला वाटलं की जेम्सला पहिली संधी द्यावी. वैदेहीने कपाळावर आठ्या घेतल्या. कशाची संधी? अचानक ती बाहेर पाहत म्हणाली. 1 मिनिट, आपण नक्की कुठे जातोय? विराजने तिचा हात अलगद हातात घेतला आणि त्यावर हलकसं चुंबन घेत म्हणाला, सरप्राईज आहे वैदेही. ती अजूनही गोंधळलेली दिसत होती. पण तू जेम्सला फोन का केला? विराजचा चेहरा अचानक गंभीर झाला. मी आधीच दुसऱ्या देशात जाऊन खूप त्रासलो होतो. मग ईशाचा विषय समोर आला आणि मी इतका दूर होतो की काहीच करू शकलो नाही. पण आता? तो क्षणभर थांबला. जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी घरी असेल तेव्हा मी प्रत्येक महिन्याला देशाबाहेर जाऊ शकत नाही. वैदेहीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मी जेम्सला माझी कंपनी विकण्याची ऑफर दिली. तो शांतपणे म्हणाला, योग्य किंमत ठरली आहे. पुढच्या आठवड्यापासून तो माझ्या कंपनीचा मालक असेल आणि मी 1 वर्षाची सुट्टी घेणार आहे. वैदेहीचा श्वास अडकला. काय? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तू काय म्हणालास? विराज हसला. हो, आणि अजून एक गोष्ट. तो म्हणाला, मी त्या घराचं नूतनीकरण करणार आहे. ते आपल्या बाळासाठी तयार करणार आहे. आपलं घर? वैदेही कुजबुजली. हो, तो हलकसं हसत म्हणाला. आज मी एक नवीन घर विकत घेतलं. वैदेहीचे डोळे मोठे झाले. खूप वर्षांपासून माझी त्या जागेवर नजर होती. एक वयोवृद्ध काका त्याचे मालक होते. आता ते वृद्धाश्रमात आहेत. 20 वर्षांपूर्वी ते माझ्या पहिल्या ग्राहकांपैकी एक होते. मी त्यांच्या घराचं किचन आणि हॉल डिझाईन केला होता. तो शांत भावुक स्वरात पुढे बोलू लागला. ते एक जुनं फार्म हाऊस आहे आणि त्यासोबत 30 एकर जमीनही आहे. मी विचार करत होतो की आपण त्याला आपलं घर बनवू शकतो. त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. आणि जेव्हा आपलं बाळ या जगात येईल तेव्हा आपण तुझ्या मनासारखं जगभर फिरू. पण प्रत्येक प्रवासानंतर आपण परत त्याच घरात येऊ, जे आपण दोघांनी मिळून उभारलं असेल. त्याचा आवाज अधिक भावुक झाला. तिथे एक वेगळी इमारत आहे. आपण तुझं फोटोग्राफी स्टुडिओ तिथे तयार करू शकतो. जवळच एक नदी आहे जिथे आपली मुलं खेळतील. आणि सुरक्षेसाठी एक वेगळा भागही असेल, जेणेकरून ईशा किंवा सिद्धार्थ कुलकर्णीसारखी माणसं पुन्हा कधीही आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करू शकणार नाहीत. वैदेहीचा आवाज भरून आला. तू तू तुझी कंपनी सोडलीस आणि नवीन घरही घेतलंस? विराजने तिचा हात घट्ट पकडला. मला वाटलं आता वेळ आली आहे. तो प्रेमाने म्हणाला की आपण दोघांनी आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगावं. विराज हळू आवाजात म्हणाला, कदाचित हे बाळ आपल्याला एक गोष्ट शिकवतंय की आता आपण इतरांच्या नियमांनुसार नाही तर आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायला हवं. गाडी एका लांब वळणदार रस्त्यावर वळली होती. शहर फार दूर नव्हतं, त्यामुळे वैदेहीला अमोल, तिची आई आणि विराजच्या कुटुंबियांना भेटणंही सहज शक्य होणार होतं. तो पुढे म्हणाला, आणि आपण प्राजक्ता आणि अनुजासाठी वेगळ्या खोल्या ठेवू. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा त्या येऊन आपल्यासोबत राहू शकतील. हे ऐकताच वैदेहीच्या भावना अनावर झाल्या. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. विराजने तिला अलगद आपल्या जवळ ओढलं आणि काळजीने विचारलं, हे आनंदाचे अश्रू आहेत ना? वैदेहीने हळूच मान हलवली.
त्याने प्रेमाने तिचे हात ओठांशी नेऊन हलकंसं चुंबन घेतलं. समोर आता एक मोठं फार्म हाऊस दिसू लागलं होतं. आजूबाजूला मोकळं मैदान, रानफुलांनी भरलेले कोपरे, सगळीकडे एक शांत प्रसन्न वातावरण पसरलं होतं. वैदेहीने हलक्या आवाजात म्हटलं, हे खूप विस्कळीत आहे आणि खूप मोठं सुद्धा. पण हे पाहताच मला माझ्या पेंटिंगची आठवण आली. खरंच मला ही जागा खूप आवडली. गाडी थांबताच तिने घाईघाईने सीट बेल्ट काढला आणि विराजकडे झुकत त्याच्या मिठीत शिरले. हुंदके देत ती म्हणाली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते विराज. क्षणातच ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली. विराजने तिला घट्ट मिठीत घेतलं. तू हे सगळं का केलंस? तो रडवेल्या स्वरात म्हणाली. विराज तिच्या केसांवरून हात फिरवत मऊ आवाजात म्हणाला, कारण मला तुझं प्रत्येक स्वप्न खरं करायचं आहे वैदेही. तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला, मला तू कायम हसताना दिसावी असं वाटतं. तुला कधी दुःख झालं तरी मी इतका जवळ असावं की तुझे अश्रू पुन्हा पुसू शकेन. त्याचा आवाज भावूक झाला. मी माझ्या बाबांना कायम आमच्यासोबत पाहिलं आहे. मला माझ्या मुलांसाठी तसंच व्हायचं आहे. माझे बाबा आम्हाला कधी आठवडे सोडून गेले नाहीत आणि मलाही तसं करायचं नाही. तो हलकंसं हसला. काल मी एका मीटिंगमध्ये बसलो होतो आणि अचानक मला एक प्रसंग आठवला. एकदा बाबांनी एक खूप मोठी मीटिंग मध्येच सोडली होती, फक्त आईला त्यांची गरज होती म्हणून. तो एक क्षण माझ्यासाठी पुरेसा होता मला सगळं समजण्यासाठी. वैदेहीचे हुंदके हळूहळू कमी होत होते, तर विराज प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत होता. चल, तो हसत म्हणाला, आता आपलं घर पाहूया. हो. वैदेही हलकंसं हसली. विराज खट्याळपणे म्हणाला, लवकर गाडीतून उतरूया, नाहीतर आयरन आणि त्याची सिक्युरिटी टीम असा विचार करतील की आपण इथेच रोमांस सुरू केला आहे. हे ऐकताच वैदेही नकळत हसली. विराजने तिला थेट नवरीसारखं उचललं आणि घराच्या पोर्चकडे चालू लागला. मध्येच थांबत तो समोर इशारा करत म्हणाला, कल्पना कर जरा, सकाळी आपण इथे बसून कॉफी पितोय आणि आपली मुलं बाहेर खेळतायत, कोंबड्यांच्या मागे पडतायत किंवा पावसानंतर चिखलात उड्या मारतायत. ते चित्र मनात उभं राहताच वैदेहीच्या हृदयात आशा आणि आनंदाची एक सुंदर लहर पसरली. ती हसत म्हणाली, आपली मुलं? हो ना. विराज खट्याळ हसत म्हणाला, तूच तर म्हणाली होतीस ना तुला 2 मुलगे आणि 2 मुली हव्यात. तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देत म्हणाला, ही तर फक्त सुरुवात आहे माझा जीवा. वैदेहीने भुव्या उंचावल्या. म्हणजे तुला खरंच मोठं कुटुंब हवंय? हो, तो प्रेमाने म्हणाला. आणि तुला अजून मुलं हवी असतील तर जितकी तुला हवी तितकी. आपण सगळ्यांना खूप प्रेमाने वाढवू. त्याने हळू आवाजात पुढे म्हटलं, मला फक्त तुला ती प्रत्येक गोष्ट द्यायची आहे ज्याचं तू कधी स्वप्न पाहिलं आहेस. तो घराचा पिनकोड टाकत म्हणाला, आणि हा दरवाजाचा कोड. तुझ्या बाबांच्या वाढदिवसाची तारीख आहे, म्हणजे तू त्यांना कधीच विसरणार नाहीस. वैदेहीचे डोळे पुन्हा भरून आले. तुला हे कसं माहीत? ती हळू आवाजात म्हणाली. विराज हलकंसं हसला. सोप्पं आहे, अमोलने सांगितलं. तू तुझ्या बाबांच्या खूप जवळ होतीस म्हणे. मोठी झाल्यावरही त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचीच. तो पुढे म्हणाला, आणि जेव्हा ते या जगातून गेले तेव्हा तू पूर्ण 1 वर्ष नीट पेंटिंगही केली नव्हतीस. वैदेहीने शांतपणे मान हलवली. माझं पहिलं पेंटिंग त्यांचंच होतं. ती कुजबुजली. मी त्यांना हजारो वेळा रंगवलं आहे. विराज तिच्याकडे पाहून हसला. मला पहिली मुलगी हवी आहे, तो प्रेमाने म्हणाला, जेणेकरून मी तिचे तितकेच लाड करू शकेन जितके तिच्या आईचे तिच्या बाबांनी केले. घरात शिरताच वैदेही इकडे तिकडे पाहू लागली. विराज, ती भिंतीकडे पाहत म्हणाली, हे वॉलपेपर तू काढून टाकशील ना? अगदी जुन्या काळासारखं वाटतंय. मग ती अचानक थांबली आणि हसली. पण हे मोठमोठे फुलं मला खूप आवडलेत. विराज मोठ्याने हसला. ठीक आहे, हे आपण नंतर ठरवू. काही भिंती काढाव्या लागतील म्हणजे खालचा भाग अजून मोकळा वाटेल. तो खट्याळपणे म्हणाला, पण कदाचित एका भिंतीवर हाच डिझाईन पुन्हा बनवू. वैदेहीच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटलं. विराज तिला किचन आणि लिव्हिंग एरिया दाखवू लागला. मोठमोठ्या खिडक्यांमधून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली होती. भिंतीकडे इशारा करत विराज म्हणाला, तुझ्या लक्षात आलं का? माझ्या शहरातल्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये टीव्ही नाही, फक्त डायनिंग एरियामध्ये टीव्ही असेल. विराज म्हणाला, किंवा आपण खाली बेसमेंटमध्ये एंटरटेनमेंट एरिया बनवू शकतो, थिएटर रूमही. पण वरच्या मजल्यावर फक्त एकच टीव्ही असेल. तुला चालेल ना? वैदेहीने आजूबाजूला पाहत हसून मान हलवली. हो, अगदीच. तुझी इंटेरियरची कल्पना खरंच खूप छान आहे. विराजच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटलं. मग ठरलं, ही भिंत तू रंगवणार. काय? वैदेही आश्चर्याने म्हणाली. तो भिंतीकडे दाखवत म्हणाला, एका संपूर्ण भिंतीवर तुझी पेंटिंग. ही भिंत तुझा कॅनव्हास होऊ शकत नाही का? हे ऐकताच वैदेही अक्षरशः आनंदाने उडाली. खरंच? तिच्या डोळ्यात चमक आली. विराज हसत मान हलवू लागला. हो, मला खात्री आहे तू ही भिंत सुंदर बनवशील. वैदेही हसत म्हणाली, हो, मी ही भिंत नक्की रंगवेन. चल. विराजने तिचा हात हातात घेतला. आता वरच्या खोल्या दाखवतो. दोघं जिना चढत वर गेले.
वर पोहोचल्यावर विराजने लांब कॉरिडॉरकडे इशारा केला. समोरचा भाग मास्टर बेडरूम आहे, तो म्हणाला. पण माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन आहे. तुला आवडलं नाही तर आपण बदलू शकतो. ठीक? वैदेहीने हसून मान हलवली. विराज तिला डावीकडे घेऊन गेला. इथे 4 खोल्या आहेत. प्रत्येक खोल्यांमध्ये एक बाथरूम. वैदेही प्रत्येक खोली न्याहाळत म्हणाली, वा, खूप मोठ्या आहेत. विराज पहिल्या खोलीसमोर थांबला. ही नर्सरीसाठी कशी वाटते? वैदेहीने आपोआप आपल्या पोटावर हात ठेवला आणि हसली. खूप छान. मग खट्याळपणे म्हणाली, पण आत्तासाठी एकच खोली पुरेशी आहे. पुढे जाऊन सगळ्याच खोल्या नर्सरी बनल्या तर? विराज मोठ्याने हसला. 4 मुलं ना, तो म्हणाला. आणि गरज पडली तर अजून जागा तयार करू. त्याचं हसणं रिकाम्या घरात घुमू लागलं. कॉरिडॉरच्या शेवटी जिन्याकडे बोट दाखवत विराज म्हणाला, चल अजून काही दाखवायचं आहे. वर पोहोचताच वैदेही थक्क झाली. तिला जिथे छोटंसं स्टोर रूम वाटलं होतं ती जागा प्रत्यक्षात खूप मोठी होती. विराज म्हणाला, आधी मालक ही जागा मुलांच्या खेळण्यासाठी वापरायचे. तो तिच्याकडे वळत पुढे म्हणाला, माझा विचार आहे ही संपूर्ण जागा खुली करून इथे मास्टर रूम बनवायची. वरचं बाथरूमही तयार करू, म्हणजे मुलं कायम आपल्या अगदी जवळ असतील. वैदेहीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. मला हे सगळं खूप आवडतंय, ती हसून म्हणाली. तुझी कल्पना, तुझं डिझाईन. विराज हसला. अजून तर तू बाहेरचा नजारा पाहिलाच नाहीस. तो खिडकीकडे इशारा करत म्हणाला, इथे एक छोटी बाल्कनी बनव. सकाळी इथे बसून नाश्ता करू, दुर्बीण ठेवू, रात्री तारे बघू. वैदेही खिडकीपाशी जाऊन थबकली. विराज, ती हळू आवाजात म्हणाली, मला हे सगळं खूप आवडलं. विराज तिच्या मागे येत म्हणाला, 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे कामासाठी आलो होतो तेव्हापासून हा नजारा माझ्या मनात कायमचा बसला. तो बाहेर दाखवत म्हणाला, दूर डोंगर, खाली शेती, बाजूला वाहणारी नदी. मग थोडं पुढे बोट दाखवत हसला. आणि ती मोठी काचेची इमारत दिसते ना, ते तुझं स्टुडिओ असेल. वैदेहीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. खरंच? ती काही क्षण शांतपणे बाहेर पाहत राहिली. विराजच्या छातीवर डोकं टेकवत तिला एक वेगळाच सुरक्षिततेचा आणि शांततेचा अनुभव येत होता. अचानक ती हळू आवाजात म्हणाली, पण ईशाला आपण कसं थांबवणार? तिने पुन्हा त्रास दिला तर? विराज गंभीर चेहऱ्याने म्हणाला, माझे लोक तिला पाहताच गोळी घालतील. वैदेही दचकली. क्षणभराने त्याच्या चेहऱ्यावरचं मिश्किल हसू पाहून तिला समजलं. तू खरंच ना? ती हसत म्हणाली, खूपच मजेशीर आहेस. विराजही हसला. अगं गंमत केली, पण पूर्ण जागेवर सिक्युरिटी असेल. टीम कायम इथे असेल. तू आणि आपली मुलं सुरक्षित असाल. मग तो गंभीर झाला. आणि मीही कायम तुझ्याजवळ असेल. हो, काम असेल, कधी प्रवासही असेल, पण आपण सगळं आपल्या मनाप्रमाणे करू. तो प्रेमाने म्हणाला, कुठे जायचं असेल तर आपण सोबत जाऊ. मला तुझ्यासोबत राहायचं आहे वैदेही. आणि कधी तुला मैत्रिणींसोबत फिरायला जायचं असेल तर मी स्वतः तुझं तिकीट बुक करेन. कधी मीही मित्रांसोबत जाईन. पण शेवटी आपण नेहमी एकमेकांकडेच परत येऊ. इतक्यात वरून काही आवाज आले. वैदेहीने भुवया उंचावल्या. हे काय आहे? विराज हसला. अरे मीरा आणि बाकीचे लोक माझ्यासाठी एक काम करतात, मास्टर बेडरूममध्ये. तो खट्याळपणे म्हणाला. काळजी करू नकोस, सरप्राईज आहे. मग हसत पुढे म्हणाला, माझे मित्र तर अगदी कुटुंबासारखे आहेत. त्यांना वाटतं मी तुला खास वाटायला लावलं पाहिजे. खरं सांगू, माझ्या घरच्यांना तू खूप आवडतेस. तो हसत म्हणाला. समीर तर म्हणतोय की आता त्याने आपलं टाइमपासचं आयुष्य सोडून एखाद्या गंभीर नात्याबद्दल विचार करायला हवा. जर तुझ्यासारख्या मुली जगात असतील तर. वैदेहीने हसत वर पाहिलं. मग त्याचं एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न लावायला पाहिजे. विराज मोठ्याने हसला. तो तिला अक्षरशः खाऊन टाकेल. त्याचं ते मनमोकळं हसू पाहून वैदेहीही हसली. ठीक आहे, तो म्हणाला. मी त्याला बोलावतो, मग भेट घडवून आणू. विराजने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं. मी समीरला आपल्या बाळाबद्दल सांगण्यासाठी आता अजिबात थांबू शकत नाही. तो तर आनंदाने वेडा होईल. वैदेही त्याच्यासमोर येऊन थांबली. तिचा हात त्याच्या छातीवर ठेवत ती हळू आवाजात म्हणाली, मला हे सगळं खूप आवडतंय. तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस आणि इतक्या लवकर आपल्या बाळासाठी घरही शोधलंस. विराज तिच्या डोळ्यात पाहत मृदू स्वरात म्हणाला. वैदेही, हे माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर महिने होते. तो हलकस हसला. मी तुझ्यासोबत हे बाळ येणार आहे यामुळे खूप आनंदी आहे. मी बाहेरगावी गेलो होतो तेव्हाच ठरवलं होतं. आता काम कमी करायचं, घरात जास्त वेळ द्यायचा. तो पुढे म्हणाला. पण ज्या दिवशी मी ती प्रेग्नन्सी टेस्ट पाहिली, सगळं खरं वाटायला लागलं. तो हसत म्हणाला. त्या दिवशी मी खाली उतरत होतो तर मीराने विचारलं, इतका आनंदी का दिसतोस? जणू काही तिने माझं गुपित पकडलं होतं. मी तिला सांगितलं मी बाबा होणार आहे. आणि मग मी तिला सांगितलं की आता तुझी काळजी स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त घ्यायची. वैदेही जोरात हसू लागली. त्याच्या केसात बोटं फिरवत ती म्हणाली, तू एक सेकंदही गप्प राहू शकत नाहीस ना? मग थोडी गंभीर होत ती म्हणाली,
मी तर घाबरले होते. इतक्या लवकर प्रेग्नंट झाल्यामुळे तू नाराज होशील की काय? ती हसत म्हणाली, तुला माहिती आहे, प्राजक्ताने ओळखलं होतं मी प्रेग्नंट आहे. मला कॉफीची चव विचित्र वाटत होती. विराज मोठ्याने हसला. मला आधीच माहिती होतं, तू औषधं नीट घेत नव्हतीस. वैदेही आश्चर्याने म्हणाली, खरंच? मला तर कधी विचारच आला नाही त्याबद्दल. ती थोडी थांबली. खरं कारण हे होतं की सिद्धार्थ कायम काळजी घेत होता. विराज खट्याळपणे हसला. आणि मी तर मनापासून प्रार्थना करत होतो की तू लवकर प्रेग्नंट व्हावीस. तो तिच्या कपडावर हलकंसं चुंबन देत म्हणाला, म्हणजे तू मला कधीच सोडून जाऊ शकणार नाहीस. विराज हसत म्हणाला, विश्वास बसणार नाही तुला. हवं तर अनुजाला विचार. मी तिला आधीच सांगितलं होतं की तू तुझं औषध वेळेवर घ्यायला विसरली होतीस. आणि त्या दिवशी मी तुला मुद्दाम आठवणही करून दिली नव्हती. वैदेहीने लगेच त्याच्या खांद्यावर हलकासा ठोसा मारला. म्हणजे तुला माहिती होतं की मी प्रेग्नेंट होणार? विराज मिश्किलपणे हसला. पक्का नाही, पण आशा नक्की होती. मग अचानक त्याचा चेहरा गंभीर झाला. वैदेही, तो शांत आवाजात म्हणाला, तू ती मुलगी आहेस जिची मी कायम वाट पाहत होतो. तो तिच्या डोळ्यात बघत पुढे म्हणाला, तुझं हसणं, तुझा आनंद मला कायम आठवण करून देतात की आयुष्य फक्त पैसे कमावण्यासाठी नसतं. त्याने हलकंसं स्मित केलं. मला काम करायला आवडतं, पण तुझ्यावर प्रेम करणं त्यापेक्षाही खूप सुंदर आहे. त्याचा आवाज अधिक भावूक झाला. मला तुझ्यासोबत जग पाहायचं आहे. तू मला बदलते आहेस वैदेही. मी पुन्हा गोष्टी निर्माण करायला लागलोय, पुन्हा डिझाईन करायला लागलोय. तो हसत म्हणाला, मला आपल्या घराचं फर्निचर स्वतः बनवायचं आहे. आपल्या बाळाचा पाळणा स्वतः तयार करायचा आहे. असं म्हणत त्याने वैदेहीचा हात अलगद आपल्या छातीवर ठेवला. हा अनुभव, तो हळू आवाजात म्हणाला, खूप वर्षांनी पुन्हा जाणवतोय. आणि त्याचं कारण तू आहेस. मग तिच्याकडे पाहत तो हसला. आणि हो, एक गोष्ट अजून. तो खट्याळपणे म्हणाला, तू रडताना खूप सुंदर दिसतेस. वैदेही हसतच डोळे पुसू लागली. विराजने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. चल, तो म्हणाला, आता तुला मास्टर रूमबद्दलचा माझा प्लॅन दाखवतो. दोघं चालत पुढे गेले. वैदेहीने आजूबाजूला पाहत विचारलं, हे तर आधी कोणाचं होतं? खूप मोठं आहे, पण तरीही फार्म हाऊससारखी शांत भावना देते. थोडं आलिशान आणि तरी साधंही. विराज हसला. तुझा अंदाज चुकीचा नाही. इथे आधी एक स्थानिक राजकारणी राहत होता. आधी वकील होता, मग न्यायाधीश झाला आणि नंतर राजकारणात आला. तो पुढे म्हणाला, त्यांची पत्नी फार्म हाऊसमध्ये वाढलेली होती. तिला शहर आवडत नव्हतं, त्यामुळे हे दोघांचं स्वप्नाचं घर होतं. तो हसत म्हणाला, इथे त्यांनी 5 मुलं वाढवली. वैदेही दचकली. 5? अरे बापरे, मी तर कल्पनाही करू शकत नाही. विराज लगेच म्हणाला, मला तर 5 मुली हव्यात. वैदेही हसत म्हणाली, आणि त्या माझ्यासारख्या आणि ईशासारख्या सतत भांडल्या तर? विराज मिश्किल चेहऱ्याने म्हणाला, मग माझ्या आईचं लाटणं उपयोगी पडेल. वैदेहीने लगेच भुवया उंचावल्या. तू आपल्या मुलांना मारणार आहेस काय? तो मोठ्याने हसला. मी नाही, त्यांची आजी फक्त लाटणं दाखवेल. मला एकदा ओरडा खाताना पाहिलं ना तर आयुष्यभर सरळ राहतील. दोघं हसत पुढे गेले. विराजने एक दरवाजा उघडला. ही अजून एक खोली. इथल्या बाथरूममध्ये फक्त शावर आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी फार योग्य नाही. कदाचित ही खोली प्राजक्ता किंवा अनुसाठी ठेवू. मग त्याने अजून एक मोठा दरवाजा उघडला. आणि ही जागा, तो म्हणाला, पुढे 2 खोल्या एक करून मोठी करायचा विचार आहे. तो हलकंसं हसला. पण आर्टसाठी ही आपली खास आर्ट रूम आहे. वैदेही आत गेली आणि क्षणभर थबकली. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. हे हे काय? दरवाजाजवळ उभा राहून विराज हसत होता. खोलीत कॅनव्हास, रंग, ब्रश आणि सजावट सुंदरपणे ठेवली होती, आपल्या त्या अपूर्ण राहिलेल्या आठवणीसाठी. तो मृदू आवाजात म्हणाला, आपण इथे एक खास पेंटिंग बनवू, आपल्या कहाणीची आठवण म्हणून. वैदेही हळूहळू पुढे चालत गेली. सगळं इतकं सुंदर रचलेलं होतं की तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. विराज हसत म्हणाला, मीराने ही सगळी तयारी करण्यासाठी माझ्याकडून दुप्पट पैसे घेतले आहेत. वैदेही हसू लागली, पण ती मागे वळताच तिचा श्वास अडकला. विराज गुडघ्यावर बसला होता. हातात एक छोटासा डब्बा होता. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मी तुला नीट प्रपोजच केलं नव्हतं. त्याने एक खोल श्वास घेतला. आज ते करायचं आहे. त्याचा आवाज थरथरत होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो वैदेही जोशी. तुझ्या मनावर, तुझ्या धैर्यावर. तू आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाला ताकद बनवलंस. तो पुढे म्हणाला, मला कायम तुझ्यासोबत राहायचं आहे. क्षणभर थांबून त्याने विचारलं, तू माझ्याशी पुन्हा एकदा सगळ्यांसमोर लग्न करशील? वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तीही त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली. अश्रूंमध्ये हसत ती म्हणाली, हो, मी पुन्हा तुझ्याशी लग्न करेन, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. विराजच्या हातात थोडी थरथर होती जेव्हा त्याने तिच्या बोटात अंगठी घातली, पण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. जणू त्याला त्याचं सगळं जग मिळालं होतं.
विराजने तिच्या कपड्यावर अलगद चुंबन घेतलं आणि हसत म्हणाला, आता मला फक्त एवढंच हवंय. तो खट्याळपणे हसला. आजचा उरलेला वेळ फक्त आपण दोघांनी, कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकत्र घालवायचा. वैदेही हसली. जसं तुम्हाला हवं तसं मिस्टर मेहता, ती मिश्किलपणे म्हणाली. विराज हसत म्हणाला, आणि हो, खाण्याचीही व्यवस्था केली आहे. गरम फुलके, पिझ्झा, काही हलकं जेवण, पण डॉक्टरांनी प्रेग्नन्सी टाळायला सांगितलेल्या गोष्टी नाहीत. वैदेही लगेच हसली. मग आपण दोघं चिडचिडे होणार एवढं साधं जेवण खाऊन. काही हरकत नाही, विराज तिच्याकडे बघत म्हणाला. आपण हसत खेळत मूड ठीक ठेवू. वैदेही त्याच्याकडे पाहतच राहिली. विराजने शर्ट आणि जीन्स काढून टाकल्यावर तो तिच्यासमोर अगदी मोकळेपणाने उभा होता. वैदेही त्याच्या भोवती फेर धरत फिरू लागली, जणू एखादी कलाकार आपल्या उत्कृष्ट कलाकृतीचं निरीक्षण करत होती. विराज मिश्किलपणे म्हणाला, अगं तू लवकर माझं पेंटिंग सुरू केलं नाहीस तर मी इथे उभा राहूनच पुतळा बनेन. वैदेही खट्याळ हसत त्याच्या जवळ आली आणि हलकंसं त्याच्या गालावर थाप मारत म्हणाली, आज माझंच चालणार, तुम्ही फक्त शांत उभे राहा. विराजने मुद्दाम चेहरा पाडला. असं काही मजा येत नाहीये मला. ती हसली. आधी तुला रंगांनी भरून टाकते, मग बघ मजा कशी येते. ती रंगांच्या डब्यांकडे वळली. हां, निळा, हिरवा, थोडासा जांभळा आणि फिरोजी रंगही छान दिसेल. विराज तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या उत्साहाने त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. काही वेळानंतर दोघांनी मिळून रंगकाम करत हसत खेळत एक वेगळीच आठवण तयार केली. काही दिवसांनी वैदेही, प्राजक्ता आणि अनुजा नव्या स्टुडिओच्या जमिनीवर आडव्या पडल्या होत्या. वरच्या लाकडी छताकडे पाहत त्या तिघी अगदी लहान मुलींप्रमाणे खळखळून हसत होत्या. वैदेही हसत म्हणाली, अगं तुम्ही विराजला पाहिलं असतं, त्याच्या अंगावर इतके रंग लावले होते की त्याची अवस्था बघण्यासारखी झाली होती. अनुजा पोट धरून हसू लागली. मला अजूनही विश्वास बसत नाही, वैदेही हसतच सांगू लागली. आपण पेंटिंग संपवून साफसफाई करत होतो. अचानक मी पाहिलं विराज विचित्रपणे अंग खाजवत होता. मी विचारलं काय झालं, तर तो म्हणाला मूड खराब करायचा नाही, पण बहुतेक अंघोळ करावी लागेल. तिघी पुन्हा हसू लागल्या आणि जसं त्याने पाणी टाकलं त्याच्या अंगावर लाल लाल पुरळ उठायला लागली. प्राजक्ता हसता हसता म्हणाली, म्हणजे तुला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं? वैदेहीने हसत मान हलवली. हो, डॉक्टरांनी सांगितलं कदाचित रंगातल्या एखाद्या गोष्टीची ॲलर्जी झाली असावी. ती हसू आवरत म्हणाली. मी हसायचं नाही म्हणून खूप प्रयत्न करत होते, पण तो बिचारा त्रासात असतानाही इतका मजेशीर दिसत होता की राहवलंच नाही. तिघी पुन्हा एकमेकींवर पडून हसू लागल्या. इतक्यात मागून विराजचा आवाज आला. मला माहिती आहे, तुम्ही तिघी माझ्यावरच हसताय. नाही, अजिबात नाही, अनुजा कसंबसं म्हणाली आणि तिघी पुन्हा जोरात हसू लागल्या. विराज आत येत म्हणाला, हसा हसा, जितकं हसायचं आहे तितकं, पण निकाल भारी होता. आपली पेंटिंग तर कमाल झाली आहे. तो हसत वैदेहीकडे पाहू लागला. आणि हो, मला काही पश्चाताप नाही. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही रंगाचे हलके डाग दिसत होते. प्राजक्ताने अचानक त्याच्या मागे उभ्या असलेल्या मुलाकडे पाहिलं. अरे हा कोण? विराजने हलका उसासा घेत हसत उत्तर दिलं. हा माझा कझिन समीर. मग तो खट्याळपणे म्हणाला, आणि हो, तुमची दोघांची ओळख करून द्यायची होती. वैदेही लगेच उठली आणि समीरला मिठी मारत म्हणाली, कसं आहेस? समीर हसला. मी छान आहे, पण तू आधी का आली नाहीस? तो मिश्किलपणे विराजकडे पाहत म्हणाला, खरं सांगू, मी तर तुला आधीच माझ्यासोबत घेऊन जायचं होतं, पण आता तू विराजच्या हातची गेलीस. आता तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. विराजने वैदेहीला परत आपल्याजवळ ओढून हसून म्हटलं. समीर अचानकच आला आहे आणि आता सगळे इथे येणार आहेत. समीर हसत प्राजक्ता आणि अनुजाकडे गेला. तर तुमच्यातली मोकळी पाखरं कोण आहेत? तो मिश्किलपणे म्हणाला. मला एका सिंगल मुलीच्या शोधात आहे. प्राजक्ताने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत एक कटाक्ष टाकला. मला तर फक्त एक चांगला लाईफ पार्टनर हवा आहे. वैदेही कसंबसं हसू दाबत होती. अगं ही कधी कधी लोकांसोबत फक्त झोपण्यासाठी वेळ घालवते, ती गमतीने म्हणाली. खरंच, समीरने भुवया उंचावल्या. प्राजक्ताने सहज खांदे उडवले. चांगलं जेवण, आरामदायक बेड, बाकी सगळं निभावून जातं. हे ऐकताच वैदेहीला हसू आवरेना. समीर मात्र पूर्णपणे गोंधळला होता. त्याने मान थोडी वाकवत प्राजक्ताकडे पाहिला आणि हसत म्हणाला, मी एका हॉटेलच्या स्वीटमध्ये थांबलोय. किंग साईज बेड आहे. रूम सर्व्हिस मागवेन. तुला छान जेवणही मिळेल. तो मिश्किलपणे पुढे म्हणाला, आणि तुला यापेक्षा खूप चांगलं आयुष्य देऊ शकतो. आणि तुला यातून काय मिळणार? प्राजक्तानेही तितक्यात शांतपणे विचारलं. समीरने हसत उत्तर दिलं, मी 24 तासांपेक्षा जास्त वेळ एकटं राहू शकत नाही आणि मला कंपनी आवडते. तर आपण एकमेकांना ओळखून घ्यायचं का? किती भन्नाट प्रस्ताव आहे. प्राजक्ता हसली. प्राजक्ता, वैदेही लगेच ओरडली. मला डिटेल्स नको ऐकायला. ती मुद्दाम चेहरा वाकवत म्हणाली, जर बोलायचंच असेल तर घरापासून थोडं दूर जा.
हे ऐकताच समीरने हलकंसं असत प्राजक्ताचा हात पकडला. चल मग थोडं फिरून येऊया. दोघं बाहेर जाताच विराजने डोकं हलवलं. हा कसं काय करतो हे इतक्या पटकन? अनुजाने शांतपणे मान हलवली. वैदेही भावनिक आहे. मी थोडी गंभीर, पण प्राजक्ता, तिला काहीच फरक पडत नाही. ती अगदी स्पष्ट बोलते. ती पुढे म्हणाली, म्हणूनच मुरादला ती कधी आवडली नाही. जाऊ दे त्याला, विराज हसत म्हणाला. माझा वकीलही येणार आहे. काही महत्त्वाचं बोलायचं आहे. वैदेही हसली. मला अजूनही समजत नाही तू इतका का आग्रह करतोयस? विराज तिच्याकडे पाहत म्हणाला. कारण आपण कधीच वेगळे होणार नाही. तो थोडा थांबला. पण समजा 20 वर्षांनी तुला माझ्या थट्टा मस्करीचा कंटाळा आला तर? वैदेही हळू आवाजात म्हणाली. मला फक्त आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवं आहे. विराजने हसत तिला उचलून थेट खांद्यावर घेतलं. असं कधीच होणार नाही. तो हसत म्हणाला. पण तुझं म्हणणं मान्य. तो मागे पाहत म्हणाला. अनुजा, तुलाही यायचं आहे आमच्यासोबत? वैदेही त्याच्या खांद्यावरून हसत होती, तर अनुजा मागून शांतपणे चालत होती. तिला नवीन लोकांमध्ये मिसळायला कायम संकोच वाटायचा. बाहेर येताच वैदेही थबकली. सगळीकडे कामगार होते. घराच्या दुरुस्तीचं काम जोरात सुरू होतं. तिचे आई वडीलही तिथे होते. अमोलही होता. घराच्या इंटेरियरच्या कामाबद्दल तो खूप उत्साही दिसत होता. विराजने तिला खाली उतरवलं आणि दूर बोट दाखवलं. त्याचा आवाज अचानक भावूक झाला. हेच हेच मला हवं होतं. वैदेहीने त्या दिशेला पाहिलं. एक छोटी मुलगी जुन्या झोक्यावर बसून हसत होती आणि सगळेजण तिला झोका देत होते. अनुजा तिच्या कानाशी हलक्या आवाजात म्हणाली. हेच तुझं खरं आयुष्य आहे वैदेही. यासाठी तुला कोणत्याही कागदाची गरज नाही. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने विराजला घट्ट मिठी मारली आणि आपल्या भाचीकडे पाहत हलकंसं हसली. हो, हे खरंच तिचं घर होतं. काही दिवसांनी वैदेही गॅलरीत बसून एका जुन्या पेंटिंगवर काम करत होती. अचानक बाहेरून ईशाचा आवाज आला. वैदेहीने त्रासिकपणे पुटपुटलं. देवा, पुन्हा काही तमाशा नको. विराज आधीच तिथे पोचला होता. त्याच्यासोबत 2 सिक्युरिटी गार्ड्सही होते. दोघं बहिणींच्या मध्ये भिंतीसारखे उभे होते. अनुजा काउंटरच्या मागे उभी होती. एक ग्राहकही आश्चर्याने सगळं पाहत होता. ईशाचे हात थरथरत होते. तिने अचानक पर्समधून पिस्तूल बाहेर काढला आणि समोर रोखलं. विराज लगेच वैदेहीसमोर उभा राहिला, तिला आपल्या मागे घेत. ईशा, तू काय करतेस? तो ओरडला. तुझं डोकं फिरलंय का? ईशाच्या डोळ्यात राग, वेदना आणि तुटलेपणाचं मिश्रण होतं. या बाईने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. आता मीही हिच्याकडून सगळं हिरावून घेणार. कोणाकडून हिरावून घेणार आहेस तू? ईशा संतापाने ओरडली. जर वैदेहीची विराशी भेट झालीच नसती तर माझं आयुष्य पूर्ण झालं असतं. तिच्या डोळ्यात वेडेपणा आणि द्वेष स्पष्ट दिसत होता. हिने सगळं उद्ध्वस्त केलं. विराज तिच्यावर इतकं प्रेम करतो की तिच्याशिवाय तो जगूच शकत नाही. आता त्यालाही माझं दुःख कळायला हवं. तिने बंदूक आणखी घट्ट पकडली. ती मेल्यावर त्याला समजेल काय वाटतं ते. तू तू स्वतःच्या बहिणीला मारणार आहेस? विराजचा आवाज कठोर झाला. ईशाच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली. हो, ती मरेल. वैदेहीने विराजच्या खांद्यामागून डोकावण्याचा प्रयत्न केला. तू मला मारू शकत नाहीस. का नाही? ईशा उपहासाने हसली. कारण तू आता माझी बहीण राहिलीच नाहीस. वैदेही ठाम आवाजात म्हणाली. आणि तू कोणालाही मारू शकत नाहीस. बहीण असो वा कुणीही. तू थेट तुरुंगात जाशील. ईशा कटू हसली. मी आधीपासूनच तुरुंगात आहे वैदेही. मी कुठेच जाऊ शकत नाही. प्रवास नाही, स्वातंत्र्य नाही. मी त्या नरकासारख्या करारात अडकली आहे जो विराजने सिद्धार्थला दिला आहे. तिचा आवाज थरथरला. मला श्वासही घेता येत नाही. माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलंय. मग त्यांनाही वेदना व्हायला हव्यात. मला तुझा तिरस्कार आहे. विराजने कठोर स्वरात म्हटलं. हे सगळं तू स्वतः केलं आहेस ईशा. जर तू इतकी घाणेरडी वृत्तीची नसतीस तर तू कायम वैदेहीला त्रास दिला नसतास. तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. त्याने संतापाने पुढे सांगितलं. तू तिच्या नवऱ्यामागे लागलीस कारण तुला तिच्याकडे असलेलं सगळं हवं होतं. आणि जेव्हा ती आयुष्यात पुढे निघून गेली तेव्हा तू तिच्या आत्ताच्या नवऱ्यावर, माझ्यावर डोळा ठेवायला सुरुवात केलीस. तो संतापाने तिच्याकडे पाहू लागला. तू मानसिकदृष्ट्या आजारी आहेस. मी तुला आधीच सावध केलं होतं. विराज म्हणाला. जर तू वैदेहीला त्रास देणं बंद केलं नाहीस तर मी सगळ्यांसमोर तुझा खरा चेहरा आणेन. त्याने कटाक्ष टाकला. पण तुला वाटलं मी मजाक करतोय. ईशा थरथरत होती. तू तिला मारायचं ठरवलंस फक्त मला वेदना व्हाव्यात म्हणून? विराजचा आवाज अचानक गंभीर झाला. आणि सुमनजी, शेखर कुलकर्णी, त्यांचं काय? वैदेहीने अविश्वसनीय शांततेने उत्तर दिलं. नाही, त्यांना तू स्वतः गमावलं आहेस. तुझ्या वागण्यामुळे ते तुझ्यापासून दूर गेले. तिने दीर्घ श्वास घेतला. सगळं संपलं ईशा. बंदूक खाली ठेव. ईशाच्या डोळ्यात वेडेपणा पुन्हा चमकला. मी त्यांना खूप आधीच गमावलंय. ती किंचाळली. जोपर्यंत मी तुला गोळी घालत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. वैदेहीचा आवाज मात्र शांत होता.
तू माझा इतका तिरस्कार का करतेस ईशा? तिच्या डोळ्यात वेदना दाटल्या. 26 वर्ष झाली पण मला आजपर्यंत कारण कळालं नाही. जर तू मला मारायलाच आली आहेस तर निदान कारण तरी सांग. ईशा अचानक ओरडली. कारण तू सगळ्यांची लाडकी आहेस. तिच्या डोळ्यात जुन्या जखमांचा राग भरून आला. सगळे तुझ्यावर जास्त प्रेम करतात. तू चित्र काढायचीस आणि सगळे तुझी स्तुती करायचे. मी लहानपणापासून हुशार होते. 3 वर्षांची असतानाच वाचायला शिकले होते. पण कुणालाच फरक पडला नाही. तिच्या आवाजात कळवटपणा होता. सगळ्यांना फक्त तुझ्या पेंटिंगचंच दिसायच्या. वैदेहीने शांतपणे उत्तर दिलं. लोक तुला सगळं द्यायचे जे त्यांना वाटायचं तुला आवडेल. तिच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकल्या. मला अजून आठवतंय तुझ्या 11व्या वाढदिवशी आजोबांनी तुला खास प्रदर्शन दाखवायला न्यायचं ठरवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की तू खूप हुशार आहेस. ती थांबली. पण तू त्यांच्या समोरच तिकीट फाडून टाकलं होतंस. ईशाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. त्यांनी तुला सर्वोत्तम भेट दिली होती. तुला खास वाटावं म्हणून. पण तूच ती नाकारलीस. वैदेहीचा आवाज कठोर झाला. तुला वाटतं लोक मला जास्त पसंत करायचे? नाही. मी फक्त तुझ्यासारखे उद्धट नव्हते. ईशाने रागाने बंदूक पुन्हा उचलली. पण त्याआधीच विराज पुढे झेपावला. त्याने तिच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. तिला घट्ट पकडला आणि बंदूक आपल्या खिशात ठेवली. ईशा किंचाळत त्याच्यावर मुठींचा वर्षाव करू लागली. पण विराजने तिला घट्ट आवरलं. तिचे हात मागे पकडले. सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं ईशा, तो कठोरपणे म्हणाला. आणि नीट ऐक. पोलिसांना आधीच फोन केला आहे. दूरवर सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. तुला स्वतःच्या बहिणीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल अटक होणार आहे. नाही, नाही वैदेही, ईशा घाबरून ओरडली. मी फक्त मजाक करत होते. त्यांना थांबव. वैदेहीने जवळ उभ्या घाबरलेल्या लोकांकडे बोट दाखवलं. तुला खरंच वाटलं तू इतक्या लोकांसमोर हातात बंदूक घेऊन मला मारायची धमकी देशील आणि तुला शिक्षा होणार नाही? तिचा आवाज आता थंड झाला होता. हे आता माझ्या हातात नाही. हा पोलिसांचा विषय आहे. ईशा, वैदेही म्हणाली. तू आत्ताच इथे आलीस बंदूक दाखवत आणि म्हणालीस की मला मारायचं आहे. तिने डोळे मिटून श्वास घेतला. तुला मानसिक उपचारांची गरज आहे. मी आता तुझ्यापासून थकली आहे. तिने पोटावर हलकेच हात ठेवला. आता मला माझ्या बाळाचा विचार करायचा आहे आणि माझ्या नवऱ्याचा जो माझ्यावर मनापासून प्रेम करतो. तिच्या डोळ्यात निर्धार होता. मी आता तुला खुश करण्यासाठी किंवा तुला स्वतःपेक्षा चांगलं वाटावं म्हणून स्वतःला संपवणार नाही. आपलं नातं इथेच संपलं. मी तुझी बहीण आहे वैदेही, ईशा रडत ओरडली. वैदेहीचा संयम तुटला. तीच बहीण जिने आत्ताच मला मारायचा प्रयत्न केला. ती ओरडली. तू इथे बंदूक घेऊन आलीस मला मारण्याच्या इराद्याने. तिने विराजकडे असलेल्या बंदुकीकडे बोट दाखवलं. तू आता माझी बहीण नाहीस. तिचा आवाज वेदनेने भरला. लहानपणापासून तू माझं आयुष्य नरक बनवलंस. मला खात्री आहे हाच तुझा नेहमीचा हेतू होता. वैदेही थरथरत्या आवाजात म्हणाली. तू माझा तिरस्कार करतेस, माझ्यावर जळतेस. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. जर मला त्रास देऊन तुला आनंद मिळत असेल तर तुला वाटतं मी कायमची संपून जावी, नाही का? तिने खोल श्वास घेतला. तुला फक्त एक निमित्त मिळालं आणि तू त्याचा वापर केलास. अचानक ईशाच्या चेहऱ्यावरचं रडणं थांबलं. ती सरळ उभी राहिली. तिचे हावभाव पूर्ण बदलले. अत्यंत शांत आवाजात ती म्हणाली. हो, अगदी बरोबर. तिने वैदेहीकडे द्वेषाने पाहिलं. मी तुझा तिरस्कार करते. तुझ्या त्या निरागत चेहऱ्याने आणि सोज्वळ वागण्याने तू माझे आई वडील, माझा भाऊ, सगळे नातेवाईक माझ्यापासून हिरावून घेतलेस. ती विषारी हसली. आणि हो, मी सिद्धार्थला ब्लॅकमेल केलं होतं. तिच्या डोळ्यात काळोख भरला. तो नशेत होता तेव्हा मी त्याला माझ्या जाळ्यात अडकवलं. मी व्हिडिओही बनवला. ईशाच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंड हसू उमटलं. तो अनेकदा माझ्याशी अगदी निर्विकार वागायचा. ती विषारी शांततेने बोलू लागली. पण मी वाट पाहत राहिले. तुम्ही दोघं जेव्हा जेव्हा घरी यायचात. तिने वैदेहीकडे रोखून पाहिलं. मला तुला त्रास द्यायचा होता. म्हणूनच मी स्वतःला मुद्दाम चुकीच्या पद्धतीने प्रेग्नेंट केलं, फक्त तुमचं लग्न उद्ध्वस्त व्हावं म्हणून. वैदेहीच्या चेहऱ्यावर धक्क स्पष्ट दिसत होता. तू धोकादायक आहेस. ती कुजबुजली. खरंच वेडी झाली आहेस. अनुजा संतापाने पुढे आली. हो, आणि हाच तुझा मुद्दा कोर्टात असणार आहे ना? ती उपरोधाने म्हणाली. पाहूया किती हुशार आहेस तू. ईशा अहंकाराने हसले. मी खूप हुशार आहे. वैदेहीने कटाक्ष टाकला. पाहूया, ती उपरोधाने म्हणाली. कॅमेरे अजूनही चालू आहेत. साक्षीदार आहेत. तू असं सहज वेडेपणाचं नाटक करू शकत नाहीस. ईशा खवचटपणे हसली. तुम्ही विसरताय. हे सगळं रेकॉर्ड झालं असलं तरी मी म्हणेन की तुम्ही व्हिडिओ एडिट केला आहे. इतक्यात दारावर जोरदार आवाज आला. क्षणात पोलीस दार फोडून आत घुसले. विराजने लगेच बंदूक वर करून दाखवली. आत्ताच हिच्या हातातून ही बंदूक हिसकावून घेतली आहे. तो ठाम आवाजात म्हणाला. हिने स्वतःच्या बहिणीला मारायचा बेत स्पष्ट सांगितला आणि सगळं स्वतः कबूलही केलं. त्याने CCTVकडे इशारा केला.
सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. त्याचा आवाज आणखी गंभीर झाला. इतकंच नाही, ही तर म्हणत होती की व्हिडिओलाच खोटं ठरवेल. त्याने पोलीस निरीक्षकाकडे पाहिलं. इन्स्पेक्टर, कृपया लगेच रेकॉर्डिंग जप्त करा. आमच्याकडे बॅकअप कॉपी सुरक्षित आहे. सिक्युरिटी सिस्टीममध्ये सगळं सेव्ह झालं आहे. हे सगळं बोलून झाल्यावर विराज वळला. त्याने वैदेहीला घट्ट मिठीत घेतलं. तिचं संपूर्ण शरीर अजूनही भीतीने थरथरत होतं. अमोल रस्त्यात आहे. तो तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला. तो नवीन घरात होता पण इथे येतोय. काळजी करू नकोस. त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. तो येईल. घरी परत येईपर्यंत वैदेही पूर्णपणे थकून गेली होती. विराजचा हात सतत तिच्या खांद्याभोवती होता. जणू तो तिला पडूच देणार नव्हता. दार उघडताच मीना त्यांच्या स्वागतासाठी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि माया स्पष्ट दिसत होती. हॅलो वैदेही, ती हलकंसं हसत म्हणाली. आजचा दिवस खूप गोंधळाचा गेला असं ऐकलं. तिने लगेच विषय बदलत हसण्याचा प्रयत्न केला. मी तुझ्यासाठी चॉकलेट केक बनवलाय. वैदेहीच्या डोळ्यात पाणी दाटलं. धन्यवाद, ती हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली. पोलीस स्टेशनमध्ये वैदेहीने जबाब दिला तेव्हा तिची आई सतीश तिथे आले होते. ईशा जोरजोरात रडत होती. ती किंचाळत आपल्या आईला हाका मारत होती. आई, मला वाचव प्लीज. पण सुजाताजींनी फक्त डोकं हलवलं. ती ईशाकडे गेलीच नाही. त्याऐवजी ती थेट वैदेहीकडे आली आणि तिला घट्ट मिठी मारली. तो स्पर्श होताच वैदेहीच्या डोळ्यातले अश्रू ओघळू लागले. अमोल, सुजिताजी, विराज, त्याचे आई वडील सगळ्यांनी गॅलरीतील CCTV फुटेज पाहिला होता. सुजिताजी ते पाहून अक्षरशः कोसळल्या. त्या डसाडसा रडू लागल्या. अमोलने तिला शांतपणे घरी नेलं. मीनाने वैदेहीला विराजच्या बाथरूममधून बाहेर येताना पाहिलं. तिचे डोळे अजूनही रडून सुजलेले होते. मीनाने लगेच तिला जवळ घेतलं. सगळं ठीक होईल मॅडम, ती प्रेमाने म्हणाली. जेवण ओव्हनमध्ये गरम आहे, तिने काळजीपूर्वक सांगितलं. आधी जाऊन छान गरम पाण्याने अंघोळ करून घ्या. पण फार गरम नाही बरं का, बाळासाठी ठीक नाही. तिच्या आवाजात आईसारखी माया होती. आणि मनसोक्त रडून घे, मन हलकं होईल. ती हसली. मग खाली या, मी तुम्हा दोघांना जेवण वाढते आणि मग मी घरी जाईन. विराजने पुढे येऊन मीनाच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या आवाजात मनापासून कृतज्ञता होती. धन्यवाद मीना, तो हलकंसं हसला. तुझ्याशिवाय आम्ही काय केलं असतं. बरं, बहुतेक वेळा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरीच जेवायला जाता, मीना हसत म्हणाली. आणि सायलीच्या रेस्टॉरंटमध्येही. वैदेही हलकंसं हसली. खरंच, आम्ही तिथे खूप वेळा जातो. विराज तिला अलगद बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडजवळ थांबून त्याने तिची हनुवटी हळूच वर केली. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. तू ठीक आहेस ना, वैदेहीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. मला आधीपासूनच जाणवत होतं काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी बरोबर नाही आहे. ती काही क्षण शांत राहिली. पण आज सगळं समोर आलं. तिने त्याचा हात घट्ट पकडला. मी खूप आभारी आहे. तुझे लोक आधीच तिथे होते. विराज हलकंसं हसला. मी नेहमी उत्तम लोकांना कामावर ठेवतो, तो शांतपणे म्हणाला. आणि मला आनंद आहे की ते तुला सुरक्षित ठेवू शकले. वैदेही थोडी विचारात पडली. मला वाटत नाही ईशा खरंच माझ्यावर गोळी झाडली असती. विराज तिच्यासमोर बसला. त्याचा चेहरा गंभीर झाला. नाही, तो ठामपणे म्हणाला. ती मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या आवाजात कठोरपणा उतरला. मला आशा आहे की तू या केसात नरमाई दाखवणार नाहीस. माझ्या हातात असतं तर मी तिच्यावर शक्य ते सगळे आरोप लावले असते. वैदेहीने गंभीरपणे मान हलवली. मी या केसमध्ये पूर्ण सहकार्य करेन. तिने अलगद आपल्या पोटावर हात ठेवला. आता फक्त मी नाही आहे. तिचा आवाज हळू झाला. आपलं बाळही आहे. तिच्या चेहऱ्यावर भीतीची छटा उमटली. आणि तिचा द्वेष मला घाबरवतो. आज मला स्वतःसाठी भीती वाटली नाही. तिने विराजकडे पाहिलं. पण भविष्यात जर तिने आपल्या बाळाला इजा करण्याचा प्रयत्न केला तर? विराजने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. त्याचा आवाज निर्विवाद होता. ती कधीच असं करू शकणार नाही. वैदेहीने गंभीरपणे मान हलवली. 1 तासानंतर दोघं डायनिंग टेबलवर बसले होते. वैदेही समोर गरमागरम जेवण वाढलेलं होतं. विराज तिच्या शेजारी बसून तिची विशेष काळजी घेत होता. गॅलरीतून परत आल्यापासून तो एक क्षणही तिच्यापासून दूर गेला नव्हता. ती रडत असताना तो तिच्यासोबत बाथरूममध्ये बसून तिला समजावत राहिला होता. नंतर त्याने तिला स्वतः कपडे घालायला मदत केली आणि अलगद उचलून किचनपर्यंत आणलं. त्याने हळूच तिच्या हातावर बोट फिरवलं. काय विचार करतेस? वैदेही हलकंसं हसली. मी किती नशीबवान आहे. तिचा आवाज भावूक झाला. जर तू नसतास तर कदाचित आज मी इथे नसते. विराज लगेच गंभीर झाला. असं का बोलतेस? वैदेहीने अपराधी भावनेने मान खाली घातली. मला वाटतं हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही, विराजने ताबडतोब तिचं वाक्य तोडलं. हा नेहमीपासूनच ईशाचा हेतू होता. वैदेहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. जर तू माझ्या आयुष्यात नसतास, ती हळू आवाजात म्हणाली,
तर परिस्थिती आज याहून खूप वाईट असते. तिच्या डोळ्यात प्रेम भरलं. दररोज मी तुझ्यासाठी अजून जास्त आभारी होत जाते. तिने त्याचा हात ओठांजवळ नेला. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. विराज अलकस हसला. मी कधीच परफेक्ट माणूस होऊ शकणार नाही वैदेही, तो शांत आवाजात पुढे म्हणाला. कदाचित मी 1000 वेळा तुझ्यापासून थोड्या वेळासाठी दूर जाईन, माझे विचार सावरण्यासाठी. तो मिश्किलपणे हसला. कधी कधी मी तुला रागही आणेन, कारण आपण कायम एकमेकांसोबत राहणार आहोत. त्यामुळे भांडणही होतील. तो अचानक गंभीर झाला. पण मी वचन देतो. त्याने तिचा हात घट्ट पकडला. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. तुझं रक्षण करेन, तुझ्या प्रेमाची किंमत ठेवेन. तो हसला. मला माहीत आहे तू स्वतःला सांभाळू शकतेस. तुझा मजबूत आणि हट्टी स्वभाव मला खूप आवडतो. तो तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेत म्हणाला. पण जेव्हा जेव्हा तुला मजबूत राहायची गरज भासेल तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा असेन, जरी फक्त तुला धीर द्यायचा असला तरी. वैदेही त्याचं बोलणं ऐकून हसली. विराजने तिच्या गालावर हलकासा स्पर्श केला. मी सगळं सांभाळेन, तो हसत म्हणाला. तू एका छोट्या जीवाला जन्म देणार आहेस, तो मिश्किलपणे पुढे म्हणाला. तुझे मूड स्विंग्सही सहन करेन, आणि प्राजक्ताच्या म्हणण्यानुसार तुझी इतकी मिठाई खातेस तीही आणत राहीन. दोघं एकमेकांकडे पाहून हसू लागले. पण प्लीज, तो खोटा राग दाखवत म्हणाला, त्यासोबत काही हेल्दी गोष्टीही खात जा. जेवण संपेपर्यंत दोघं अधूनमधून प्रेमाने एकमेकांकडे पाहत राहिले. मग वैदेहीने हळूच विचारलं, तू मला म्हणाला होतास ना सुट्टीसाठी एखादी जागा शोधायला? हो, विराज म्हणाला. मला माहीत आहे घराचं रिनोव्हेशन सुरू झालंय आणि सायलीचाही विषय सुरू आहे. वैदेहीने त्याचा हात धरला. पण आपण जाऊ शकतो ना? तिने लहान मुलीसारखा चेहरा केला. फक्त आपण दोघंच, जरी एक विकेंडसाठी असेल तरी. ती हसली. एखाद्या उबदार जागी जाऊया? विराज हसला. हो, त्याने मान हलवली. या आठवड्याच्या शेवटी कंपनीचं काम पूर्ण होईल. तो विचारात पडला. मग आपण जाऊ. पूर्ण 1 आठवडा. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह उमटला. परत आलो की नवीन घरासाठी तयारी सुरू होईल. तो हसला. मला नवीन वर्ष आपल्या नव्या घरात साजरं करायचं आहे. मग तो मिश्किलपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. आणि हो, त्याच्या ओठांवर खोडकर हसू आलं. तुला बिकिनीमध्ये पाहायची माझी खूप इच्छा आहे. वैदेही लाजून हसली. तुझी ही इच्छाही पूर्ण होईल. दोघंही बसून त्यांच्या सुट्टीची योजना आखत होते. वैदेही मनातल्या मनात हसली. तिला वाटलं ती कदाचित या जगातली सर्वात नशीबवान स्त्री होती. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की सुडाने सुरू झालेली एक कहाणी तिला पुन्हा प्रेमापर्यंत घेऊन जाईल. विराजचं निस्वार्थ प्रेम, त्याची कायमची साथ आणि तिच्यावर असलेला अढळ विश्वास, यामुळे आता असं काहीच उरलं नव्हतं जे ते दोघं मिळून पार करू शकत नव्हते. त्यांची प्रेम कहाणी एखाद्या दुःखद शेवटाची नव्हती, तर एका पूर्ण, प्रामाणिक आणि खऱ्या नात्याची होती. ती होती त्यांची स्वतःची हॅपी एव्हर आफ्टर कहाणी. असं आयुष्य जे वैदेहीने स्वतःसाठी कधी कल्पनाही केली नव्हती. आणि खरं सांगायचं तर ती स्वतःही त्यातून सुंदर आयुष्य घडवू शकली असते. काही वर्षांनंतर घराच्या मोठ्या खिडक्यांमधून सोनेरी सकाळचं ऊन आत पसरलं होतं. बाहेर बागेत मंद वारा वाहत होता. फुलं हलकेच डोलत होती. वैदेही व्हरांड्यात उभी राहून दूरवर पसरलेलं सुंदर दृश्य निहाळत होती. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर शांत हसू उमटलं. हेच का ते आयुष्य, ज्याचं स्वप्न पाहण्याचीही तिने कधी हिंमत केली नव्हती. इतक्यात मागून विराज शांतपणे आला. त्याने अलगद तिच्या कमरेभोवती हात गुंडाळले. त्याचा उबदार स्पर्श लागताच वैदेहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याचा हात हळूच तिच्या वाढलेल्या पोटावर येऊन थांबला. तो तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजला. हे आपलं आहे ना? वैदेहीने अलगद डोळे मिटले. तिच्या ओठांवर समाधानाची स्मित रेषा उमटली. ती हलक्या आवाजात म्हणाली, नाही. ती त्याच्याकडे वळली. हे सगळं नाही, आपण आहोत, एकत्र, पूर्ण. दूरवरून त्यांच्या 2 मुलांच्या खेळण्याच्या आणि हसण्याच्या आवाजांनी वातावरण भरून गेलं. वैदेहीने विराजचा हात घट्ट पकडला आणि मनोमन देवाचे आभार मानले की तिने सुडाची वाट निवडली नव्हती. तिने स्वतःला निवडलं होतं, तिचं सुख निवडलं होतं, तिचं प्रेम निवडलं होतं. आत्ता ना कोणती भीती उरली होती ना भूतकाळाच्या बेड्या. फक्त एक नवी सुरुवात होती, प्रेमाची, शांततेची आणि स्वतःचं आयुष्य मनापासून जगण्याची. जखमी मनाचा सूड ही कथा आपली आता इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आणि आपल्या या संपूर्ण कथेचे सर्वच भाग आवडले असतील. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया एका अशाच नवीन कथेत.